चला बाळांनो लक्ष द्या, 11th स्टँडर्ड मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतो. तो टॉपिक फिजिक्स 2 चा आहे. म्हणजे नेक्स्ट फिजिक्स 1 म्हणजे असतं पहिले 7 टॉपिक आणि फिजिक्स 2 म्हणजे असतं नेक्स्ट 7 टॉपिक्स, असे 14 टॉपिक्स आहे. तर आतापर्यंत जे आपले फर्स्ट 3 टॉपिक झाले आहेत ॲक्च्युली हे P1 चे झाले आहेत. फिजिक्स 1 चे कुठले कुठले झाले आहेत? युनिट्स अँड मेजरमेंट्स, स्केलर वेक्टर्स अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, आता आपण P2 चा घेऊ एक करंट इलेक्ट्रिसिटी आणि नंतर पुन्हा P1 चा घेणार. कुठला? लॉज ऑफ मोशन किंवा मोशन ऑफ प्लेन. तुमच्या युनिट टेस्टला असतो तो. ठीक आहे. ओके, बघा इकडे लक्ष द्या बाळांनो. ओके, फिजिक्स मध्ये वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक दॅट इज अ करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी लक्ष द्या. आता काही लोक म्हणतील सर आम्ही इंडेक्समध्ये, तुम्ही काल मेसेज टाकला होता, आम्ही चेक केलं पण इंडेक्समध्ये असं काही नावच नाही आहे करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, त्या टॉपिकला आहे. ओके, NCERT मध्ये म्हणतात बाळांनो करंट इलेक्ट्रिसिटी, पण बोर्ड्समध्ये म्हणतात इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर. म्हणजे हे नाव आहे तुमच्या याच्यात इलेक्ट्रिक करंट. आवाज नको आहे मला, मी लास्ट टाइम बोलता. हां, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर, थ्रू कंडक्टर. लक्ष द्या. So this is the 11th standard physics. उद्या पेपर कुठला आहे बाळांनो? मॅथ्स. ठीक आहे, लक्ष द्या. सो करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन करंट बद्दल आहेच. ओके, तर सगळ्यात पहिले बाळांनो बिफोर स्टार्टिंग द करंट यू मस्ट नो व्हॉट आर चार्जेस. चार्ज काय असतं? What is meant by charge? Sometimes charge is denoted by small q or sometimes it is denoted by capital Q. Okay? चार्ज काय असतं? आता चार्जची डेफिनेशन काय द्यायची? तर चार्जची काही डेफिनेशन नसतेच बाळांनो, कारण की हा एलिमेंटरी पार्टिकल आहे. कोणा बोला? एलिमेंटरी पार्टिकल आहे, त्यामुळे त्याला डेफिनेशन नसते, लक्षात ठेवा. सो चार्ज इट इज अन एलिमेंटरी पार्टिकल ऑफ अन ॲटम. कुठल्याही ॲटमचा एखादा पार्टिकल म्हणजे चार्ज असतो. सो व्हॉट इज चार्ज? इट इज द एलिमेंटरी पार्टिकल. लक्ष द्या मी काय म्हणताय. इट इज द एलिमेंटरी पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल ऑफ अ ॲटम, ऑफ ॲटम. ॲटमचा एखादा एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे असतं बाळांनो चार्ज. ओके, चार्जला असं काही फॉर्म्युला किंवा डेफिनेशन नाही आहे. असं फक्त म्हणू शकतात व्हॉट इज द युनिट ऑफ चार्ज. ओके, चार्जचं युनिट काय असतं? चार्जचं युनिट असतं बाळांनो कुलोम. काय असं बोला? कुलोम. कुलोम नावाच्या सायंटिस्टनी याचा शोध लावलेला आहे. शोध लावला म्हणजे काय पैदा नाही केला, तो ऑलरेडी होताच. त्याला नाव दिलं फक्त. ठीक आहे, की बाबा हां हा चार्ज आहे. मग तेव्हापासून सगळे मूर्ख त्याला काय म्हणायला लागले? चार्ज म्हणायला लागले. करेक्ट आहे. तर पहिलं चार्ज कोणी म्हटलं? कुलोमनी म्हटलं, म्हणून त्याचं युनिट लागलं. ओके, कुलोम. म्हणजे असं नाही की चार्जचा शोध कुलोमनी लावला. चार्ज पहिले होताच, फक्त त्याला काही माहीत नव्हतं, काहीतरी होतं, त्याला नाव दिलं चार्ज. करेक्ट आहे. सो कुलोम त्याचं युनिट आहे, लक्षात ठेवा. मग चार्जेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ चार्जेस. चार्जेसचे टाइप्स कुठले आहेत? देर आर 3 टाइप्स ऑफ चार्जेस. एक असतं बाळांनो पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणतो आपण. एक्झाम्पल कुठले आहेत पॉझिटिव्ह चार्जेस? प्रोटॉन्स. करेक्ट आहे. नंतर काय असतं सांगा? अल्फा पार्टिकल्स, अल्फा पार्टिकल्स. आणि नंतर काय असतं बाळांनो? न्यूट्रॉन्स, सॉरी ड्यूट्रॉन्स. काय असतात? ड्यूट्रॉन्स. दिस ऑल आर द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. लक्षात ठेवा. कुठले? प्रोटॉन्स, अल्फा पार्टिकल्स आणि काय? ड्यूट्रॉन्स. नेक्स्ट सेकंड कुठले असतात? निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. निगेटिव्ह चार्जेस कुठले आहेत? द बेस्ट एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह चार्ज पार्टिकल इज अ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज काय असतो सांगा? निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवा. आणि असे काही असतात की ज्यांच्यावर बाळांनो चार्जेसच नसतात. दे आर कॉल्ड ॲज न्यूट्रॉन. सो दे आर कॉल्ड ॲज न्यूट्रॉन्स. ओके, दे आर कॉल्ड ॲज न्यूट्रल चार्जेस. काय म्हणतात सांगा? न्यूट्रल चार्जेस. सो न्यूट्रल चार्ज कुठला असतो? तर न्यूट्रल चार्ज कोण असतो सांगा? न्यूट्रॉन्स असतो. मग कुठल्याही ॲटम्समध्ये बेसिकली हे 3 चार्जेस तुम्हाला सापडतील. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन्स, अल्फा पार्टिकल्स आणि काय असतात? ड्यूट्रॉन्स. निगेटिव्ह चार्ज म्हणजे असतं इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रल चार्जेस म्हणजे कोण असतात सांगा? न्यूट्रॉन्स. आता कुठल्याही ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर काय असतं? जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलाही सॉलिड बघा, सॉलिड. ओके, सॉलिडचे ॲटम्स काय असतात? क्लोजली पॅक्ड टू इच अदर असतात. सो एखाद्या सॉलिडबद्दल जर बोलायचं झालं तर सॉलिडमध्ये काय असतं बाळांनो? सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स असतात. त्यातल्या एका ॲटममध्ये जर का बघितलं तर लक्ष द्या, इन वन ॲटम. इन वन ॲटम बाळांनो, इन वन ॲटम. स्पेलिंग बरोबर लिहा. काही लोक लिहितात इन वन आयटम. ॲटम की आयटम? आयटम इज डिफरंट. ओके, लक्षात ठेवा. इन वन ॲटम, एका ॲटममध्ये काय असतं?
तर एका ॲटममध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. स्ट्रक्चर काढायला गेलं तर तुमची केमिस्ट्री सांगते की एक काय असतो बोला, ॲटम असतो. ॲटममध्ये प्रोटॉन्स आणि काय असतात, ओके. तर त्यातले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कुठे असतात सांगा, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. कोणाच्या आत, न्यूक्लियसच्या. आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, करेक्ट आहे. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असतात, 8. असे नंबर ऑफ, जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढत जातो म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट्स वाढत जातात, तसे असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा त्यातले वाढत जातात. इज दॅट क्लिअर? येस. मग बाळांनो मला हे सांगा, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे कुठे असतात, इनसाइड द न्यूक्लियस. That's why they are called as protons and neutrons are always inside the nucleus. That's why they are called as nucleons. काय म्हणतात सांगा, न्यूक्लियॉन्स. Why they are called as nucleons? Because they are living inside the nucleus. कुठे असतात सांगा, inside the nucleus. तर लक्ष द्या, why they are called as nucleons? Because they are living. काय बोलू मी सांगा, they are living. They are living. कुठे राहतात सांगा, inside the nucleus. Inside nucleus. ओके. ॲट रेस्ट सांगा, मोशनमध्ये असतात की ॲट रेस्टमध्ये असतात, रेस्ट. आणि डे चार्जेस रेस्टमध्ये असतात, दे आर कॉल्ड ॲज इमोबाईल चार्जेस. कुठले चार्जेस म्हणतात सांगा, इमोबाईल चार्जेस. नाव लक्षात ठेवा बरं का. कुठले चार्जेस आहे, इमोबाईल. इमोबाईल, मोबाईल म्हणजे मूव्ह होणे, मोबाईल म्हणजे मूव्ह होणे. तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कधीच मूव्ह होत नसतात. दे आर ऑलवेज इनसाइड द न्यूक्लियस. दे आर ऑलवेज ॲट रेस्ट. That's why they are called as immobile charges. Okay, they are also called as nucleons. काय म्हणतात सांगा, न्यूक्लियस. आणि मूव्ह होणारे कोण असतात सांगा, इलेक्ट्रॉन्स. मूव्ह होणारे कोण असतात बाळांनो, इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज ॲट रँडम मोशन. इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज ओके ॲट रँडम मोशन. कुठल्या मोशनमध्ये असतात, रँडम मोशन. मोशनमध्ये असतात. इलेक्ट्रॉन्स कधीच रेस्टमध्ये नसतात बाळांनो. दे आर ऑलवेज इन मोशन. दॅट्स वाय इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मोबाईल चार्जेस. काय म्हणतात सांगा, मोबाईल चार्जेस. मोबाईल म्हणजे काय, मूव्ह होणारे. मोबाईल म्हणजे काय असं बाळांनो, मूव्ह होणारे. सो मूव्ह होणारे इलेक्ट्रॉन्स आहे आणि आतमध्ये रेस्टमध्ये असणारे कोण आहे सांगा, प्रोटॉन्स आणि काय, न्यूट्रॉन्स म्हणजे न्यूक्लियॉन्स आहे. इज दॅट क्लिअर? सो इमोबाईल चार्जेस, मोबाईल चार्जेस हे कदाचित वेगवेगळे नावं असतील, माहीत आहे तुम्हाला, पण नावं वेगवेगळे पडत आहेत, लक्षात ठेवा. आर यू गेटिंग? येस. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, मी जर म्हटलं मोबाईल चार्जेस काय, मूव्ह होणारे चार्जेस कुठले आहेत, तर तुम्ही सरळ सांगता मूव्ह होणारे चार्जेस कुठले असतात सांगा, इलेक्ट्रॉन्स. आणि मी जर म्हटलं इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, कोणाच्या भोवती मूव्ह होतात, न्यूक्लियसच्या भोवती मूव्ह होतात. दे आर ऑलवेज इन अ सर्क्युलर मोशन. दे आर ऑलवेज इन अ सर्क्युलर पाथ अराउंड अ न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होणारे कोण असतात सांगा, इलेक्ट्रॉन्स. आता तुम्हाला जर का मी प्रश्न विचारला की का रे बाळांनो, इलेक्ट्रॉन्स हे का बरं न्यूक्लियसच्या भोवती फिरतात, वाय इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस, वाय इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस, वाय इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड अ न्यूक्लियस. आपण एखाद्याच्या घराच्या भोवती का बरं फिरतो, आपण एखाद्याच्या घराच्या भोवती, बॉईज आपण एखाद्याच्या घराभोवती का बरं फिरतो, कारण त्या घरात असं कोणतरी असते जे आपल्याला अट्रॅक्ट करतं. आपल्याला नेहमी वाटतं तिनं कधीतरी घराच्या बाहेर बघावं, खिडकीतनं माझ्याकडे बघावं, गॅलरीतनं येऊन माझ्याकडे बघावं. खरं आहे, आपलं घर कुठे असतं, क्लास कुठे आहे, पण आपण वेगळ्याच रस्त्याने जातो. ओके, 3 दिवस झाले दिसलीच नाही, आज तरी दिसेल, अशा अपेक्षेपासनं ओके आपण नेहमी त्या घराभोवती फिरत राहतो. हक्कानी तर घरात जाऊ शकत नाही, तर लाता खाल, ठीक आहे, लक्षात द्या, ठीक आहे, पण ॲटलिस्ट घराच्या बाहेर जाऊ शकतो, कारण की तो रोड त्याचा नसतो. ओके, म्हणजे तिच्या वडिलाचा नसतो. ओके, गव्हर्नमेंटचा रोड असतो. अरे हो की नाही? ओके, सो मग आपण एखाद्याच्या घराभोवती का बरं जातो, कारण की त्या घरात असं कोणतरी असतं की जे आपल्याला काय करतं बाळांनो, अट्रॅक्ट करतं. खरं आहे. मग आता इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे निगेटिव्ह, प्रोटॉनवर चार्ज आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन. बिकॉज दे आर लाईक चार्जेस की अनलाईक चार्जेस, अनलाईक चार्जेस. आणि आपण शिकलो अनलाईक चार्जेस ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. खरं आहे. ओके, 7वी पासनं 7th स्टँडर्डमध्ये तुम्ही ॲटम शिकले होते पहिले काय असतात, आणि 7th स्टँडर्डमध्ये तुम्हाला ज्या सायन्समध्ये टीचर होते त्यांनी सुद्धा ॲटमचं स्ट्रक्चर हेच काढून दिलं होतं, बरोबर आहे. आणि आता तुम्ही 11वीत आले तरी तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर हेच भेटत आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन बघा किती आशावादी आहेत, 7वी पासनं ते घराभोवतीच फिरतायत. आज नाही उद्या भेटेल, उद्या नाही परवा भेटेल, 4-5 वर्ष झाले. बाळांनो लक्षात ठेवा, ती तर काही घराबाहेर येत नाही आहे, तरी हा कधी आशा सोडत नाही, आयुष्यभर तो फिरतच आहे बिचारा. करेक्ट आहे. ओके, मग आता बाळांनो मला हे सांगा, हे अट्रॅक्शन फक्त इलेक्ट्रॉनचंच आहे का? बिलकुल नाही, ते अट्रॅक्शन प्रोटॉनचं सुद्धा आहे. अट्रॅक्शन दोघांनाही असते बाळांनो, सायन्सचा रूल आहे, त्यात न्यूटनने बोललेला आहे
एव्हरी बॉडी ओके एव्हरी बॉडी अट्रॅक्ट टू अनदर बॉडी. प्रत्येक बॉडी एक बॉडीला एकमेकांना काय करते सांगा अट्रॅक्ट करते. आणि इथं तर अनलाईक चार्जेस आहेत 100% अट्रॅक्शन होणार आहे. जसं इलेक्ट्रॉनला वाटते ही बाहेर यावे मी माझ्या गाडीवर बसून हिला एक चक्कर मारून पुन्हा घरी सोडतो तसं याला सुद्धा वाटते कोणाला प्रोटॉनला की खरंच मी बाहेर जावं थोडा मोकळा श्वास घ्यावा एखादी CCD मध्ये कॉफी प्यावी याची पैशानी ओके ठीक आहे लक्षात आली का ओके ओके. पण काय होतं ना बाळांनो लक्षात ठेवा ते बिचारे प्रोटॉन्स कधीच घराच्या बाहेर निघू शकत नाही कारण त्या घरात कोण असतात एक्सपिरियन्स म्हातारे म्हणजे न्यूट्रॉन्स जे आयुष्यात सगळे करून बसले असतात पण आपल्याला काहीच करू देत नाहीत लक्षात ठेवा. मग न्यूट्रॉन्स नेहमी काय करतात न्यूट्रॉन्स ऑलवेज अप्लाइज द बॉन्ड द अट्रॅक्टिव्ह बॉन्ड ऑन द प्रोटॉन्स दॅट इज कॉल्ड ॲज बाइंडिंग फोर्स. कुठला फोर्स न्यूट्रॉन्स हे प्रोटॉन्स वर बाइंडिंग फोर्स अप्लाय करतात. न्यूट्रॉन्स ऑलवेज बाउंड्स द प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स ऑलवेज बाउंड्स द प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स हे म्हणजे घरातले म्हातारे कधीच प्रोटॉनला घराबाहेर जाऊ देत नाही कारण ते न्यूट्रॉन्स त्या प्रोटॉनला काय करून ठेवतात सांगा बाउंड करून ठेवतात. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग बाइंडिंग फोर्स. कुठला फोर्स स्ट्रॉंग बाइंडिंग फोर्स. कारण की हे न्यूट्रॉन्स आहे ना हे एक्सपिरियन्स असतात यांना माहिती आहे बाहेर काय कॉम्पिटिशन सुरू आहे. हां ओके जर का सपोज ही बाहेर गेली तर हिला कोणी सोडणार नाही. का बरं असं नाही ना की पहिल्या फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे नंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतच आहे. तर हे एक्सपिरियन्स असतं यांना माहिती आहे बाहेर काय कॉम्पिटिशन आहे. आणि जर चुकून हा प्रोटॉन घराच्या बाहेर निघाला तर एवढे इलेक्ट्रॉन आहेत नजर ठेवणारे की ते प्रोटॉनला पुन्हा घरात येऊ देणार नाही. काय होणार माहिती आहे का तुमच्या ॲटमचा जो न्यूक्लियस आहे ना तो न्यूक्लियस ब्रेक होईल. दॅट इज कॉल्ड ॲज अनस्टेबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. अँड वन्स द न्यूक्लियस बिकम्स अनस्टेबल ओके द ॲटम विल बिकम अनस्टेबल. स्टॅबिलिटी ऑफ ॲटम काय असते रुदरफोर्ड काय म्हणतो एखादा ॲटम स्टेबल केव्हा असतो जेव्हा त्याचा हार्ट स्टेबल असतो. तुम्ही स्टेबल कसे दिसता म्हणजे तुम्ही स्टेबल नसता तुमचं मन शांत पाहिजे. करेक्ट आहे. तर एखादा ॲटम स्टेबल केव्हा असतो जेव्हा त्याचा हार्ट स्टेबल असतो. आणि कुठल्या ॲटमचा हार्ट म्हणजे कोण असतो सांगा त्याचं न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस स्टेबल केव्हा असतात जेव्हा त्या न्यूक्लियसमधले घरातले लोक बरोबर स्टेबल असतात मेंटली. ओके चुकून जर का प्रोटॉन्स बाहेर निघाले याचा अर्थ न्यूक्लियस अनस्टेबल झाला. न्यूक्लियस अनस्टेबल झाला म्हणजे अख्खा ॲटमच अनस्टेबल झाला. फॅमिलीज डिस्टर्ब होते जर का ती वापस घरी आली नाही तर. आणि घरच्याला माहिती आहे ती येणार नाही त्यामुळे घरचे जाऊच देत नाही तिला. आर यू गेटिंग येस डोंट टेक इट पर्सनली हा मनावर काहीच घेऊ नका. ओके मी जस्ट मला कॉन्सेप्ट शिकवायचा आहे चालेल. हां तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स याला लिंक लावू नका. हां ओके सो बाळांनो लक्षात ठेवा टाइप्स ऑफ चार्जेस. ओके त्यानंतर आपण ॲटमबद्दल स्ट्रक्चर केलं आहे त्यात मोबाईल आणि काय असं सांगा इमोबाईल चार्जेस. ओके आता जेव्हा तुम्ही करंटबद्दल विचार करता तर बिफोर स्टार्टिंग द करंट सगळ्यात महत्त्वाची सायन्सची एक ब्रांच आहे दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय सांगा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. नावच बघा किती डेंजर आहे एकदम असं प्युअर हॉलिवूडच्या पिक्चरसारखं नाव वाटते इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावातच समजतं इलेक्ट्रो आणि काय असतं सांगा स्टॅटिक्स. सो गाईज इलेक्ट्रो म्हणजे काय संधी विग्रह करा. इलेक्ट्रो म्हणजे असतं बाळांनो चार्जेस. काय असतं बोला चार्जेस. अँड स्टॅटिक म्हणजे काय असतं बाळांनो ॲट रेस्ट. स्टॅटिक म्हणजे काय असतं बोला ॲट रेस्ट. इलेक्ट्रो म्हणजे असतं चार्जेस आणि स्टॅटिक म्हणजे काय असतं ॲट रेस्ट. स्टडी ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस. स्टडी ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस विच आर ॲट रेस्ट. असे सगळे इलेक्ट्रिक चार्जेस जे मोशनमध्ये आहे की रेसमध्ये आहे रेसमध्ये आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. लक्षात ठेवा. सो व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स in which we always study of charges. स्टडी ऑफ काय चार्जेस. पण असे चार्जेस जे कुठे आहे सांगा ॲट रेस्ट. ॲट रेस्ट. मग सर असे काही एक्झाम्पल सांगा बरं चार्जेस ॲट रेस्ट कुठे असतात. ओके ऑब्विसली या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचंच नाही आहे ते. या टॉपिकमध्ये आपल्याला मुव्हिंग चार्जेस बद्दल शिकायचं आहे. कोणाबद्दल मुव्हिंग चार्जेस. करेक्ट आहे. पण त्यासाठी पहिले स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. स्टडी ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस विच आर ॲट रेस्ट. मग चार्जेस रेसमध्ये कुठे असतात तर चार्जेस रेसमध्ये असण्याचे वेगवेगळे एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल लक्षात ठेवा टेलिव्हिजन दॅट इज टीव्ही. ओके मला हे सांगा आता LED आले आहेत त्यामुळे आज तुम्हाला ते आजकालच्या टीव्हीमध्ये फील होणार नाही. तुम्ही लहान असताना म्हणजे मी लहान असताना तर 100% होतेच. तुम्ही लहान असताना मी सांगतो ओके काचाची टीव्ही म्हणजे टीव्हीची जी स्क्रीन राहायची ती काचाची राहायची ग्लासची बरोबर आहे. आजकाल काचाची नसते. ओके ही असते काय प्लास्टिकची असते. ओके म्हणजे ती जर टीव्ही जरी पडला तर तो फुटत नाही क्रॅक पडतात त्याला. पूर्वी ओके LGचे टीव्ही राहायचे
ओनिडाचे टीव्ही राहायचे, सॅमसंगचे टीव्ही राहायचे, बरोबर आहे ना, व्हिडिओकॉनचे टीव्ही राहायचे. ह्या ज्या टीव्ही राहायचे ना, असे डब्बे राहायचे बॉक्समध्ये, स्क्रीन छोटी राहायची, मागे भयानक पोर्शन राहायचा त्याचा मोठा. बाळांनो त्याच्या ज्या स्क्रीन असतात त्या ग्लासच्या असतात. जसं फॉर एक्झाम्पल एखादी क्रिकेट मॅच बघतात, आमच्या वेळेस म्हणजे आम्ही जेव्हा 11-12 होतो तेव्हा अशा T20 वगैरे काहीच नव्हत्या, तेव्हा अशा वन डे मॅचेस पूर्ण डेच्या 50 ओव्हर्सच्या मॅचेस राहायच्या. तर कंटिन्यू 6-6, 7-7 तास टी व्ही सुरू राहायचा, बरोबर आहे. ओके, जर का सपोज कंटिन्यू आपण तो टी व्ही बरं का ज्याला काचाची स्क्रीन आहे, कंटिन्यू 6-6, 7 तास तुम्ही टी व्ही सुरू ठेवला आणि अचानक टी व्ही बंद केल्यानंतर आफ्टर 6 and 7 hours आणि तुम्ही जर का स्क्रीनवरनं हात पसरवला, कशावरनं, स्क्रीनवरनं, तर तुम्हाला असं चुनचुन 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 वाटेल. ठीक आहे, ती हातावर धूळ येते ते नाही सांगायचं आहे मला, लक्षात ठेवा, ते घरचे पुसत नाही म्हणून धूळ असते. हां, पण तुम्हाला असं चुनचुन 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 फील होते. का व्हॉट इज मीन बाय चुनचुन चुनचुन? काय होतं ना, ओके, ती जी टीव्हीची स्क्रीन आहे ना बाळांनो, त्या स्क्रीनवर चार्जेस आले आहेत. काय आले सांगा, चार्जेस. दिस चार्जेस आर ॲट रेस्ट. सर का बरं हे रेसमध्ये आहे, का बरं मोशनमध्ये नाही? बिकॉज चार्जेस रिक्वायर्स द मीडियम टू फ्लो. चार्जेसला फ्लो होण्यासाठी कोणाची गरज असते, मीडियम. आणि बाहेर कोण आहे सांगा, हवा आहे. कोण आहे, हवा. हवेतनं चार्जेस जात नाही. चार्जेसला एक कंडक्टर पाहिजे, वायर पाहिजे, वायरमधनं चार्जेस जात असतात. मग चार्जेस आतमधून स्क्रीनपर्यंत तर आले, पण पुढे हवा आहे, करेक्ट आहे. ओके, तर ते हवेतनं ते फ्लो होऊ शकत नाही, त्यामुळे ते चार्जेस तिथंच रेसमध्ये राहतात. जोपर्यंत त्यांना मीडियम भेटत नाही तोपर्यंत ते फ्लो होत नाही. मग आपण गेलो टी व्ही जवळ, आवर बॉडी इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे तुम्हाला बघायचं असेल तर 3 Idiots मूवी बघा. ओके, हां, 3 Idiots मूवीमधला तो पहिला आमिर खानचा सीन आहे, बरोबर आहे की नाही? ओके, तो बघा, तुम्हाला समजून जाईल. आणि तसा एक्सपिरियन्स करू नका. ओके, आयुष्यात दिलेल्या गोष्टी एकदाच भेटत असतात. ठीक आहे, लक्षात, ठीक आहे. ओके, हां, लक्ष द्या. ओके, सो आवर बॉडी इज अ गुड कंडक्टर ऑफ, हां, मी काय म्हणता, हां, लक्ष द्या. आवर बॉडी इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्या बॉडीमधनं सुद्धा काय होते, चार्जेस जातात, फ्लो होतात. ओके, मग आता जर का सपोज आपली बॉडी गुड कंडक्टर आहे म्हणजे मीडियम आहे, आता हे चार्जेस रेसमध्ये आहे, हे हवेत येऊ शकत नाही. मग आपण जेव्हा त्या स्क्रीनला टच करतो तेव्हा त्या चार्जेसला एक पाथ भेटतो. काय भेटतो, ते चार्जेस आपल्या बॉडीमधनं जाण्याचा प्रयत्न करतात, करेक्ट आहे. आणि मग ते चार्जेस आपल्या बॉडीमधनं जाण्याचा प्रयत्न करतात, ते चार्जेस आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात, तेव्हा आपल्याला ते फील होते. ते चुनचुन चुनचुन जे फील होते ना, इट मीन्स दॅट चार्जेस आर एंटरिंग टू युअर बॉडी. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपल्या बॉडीचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे. जोपर्यंत आपल्याला 230चा झटका बसत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच होत नाही, करेक्ट आहे की नाही. त्यामुळे असे छोट्या मोठ्या चार्जेसला आपल्याला करंटही फील होत नाही, पण ते फील होते चुनचुन चुनचुन. इज दॅट क्लिअर? इट मीन्स द चार्जेस आर ॲट रेस्ट. अजून एक्झाम्पल सांगतो, याचे भरपूर एक्झाम्पल आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या जवळच्या लग्नाला जायचं आहे, एकदम व्हाईट कपडे घालून जायचं आहे, छानपैकी व्हाईट कपडे एकदम स्टार्चच्या पाण्यातनं धुतले. यू नो स्टार्च, व्हाईट कपडे असले ते डिटर्जंटमध्ये नाही धुवायचे, स्टार्चमध्ये धुत असतात, ते अजून चांगले निघतात. ओके, स्टार्चमधनं कपडे दिसले, कडक इस्त्री विस्त्री केली त्याला, ओके, टकाटक. ओके, आणि नंतर असे कपडे तुम्ही घालायला गेले. जेव्हा तुम्ही एखाद्या बाहीतनं हात टाकता, बरोबर आहे, तेव्हा तुम्हाला असं स्पार्क डेव्हलप होते बघा, असं अचानक स्पार्क डेव्हलप होतो. माहिती आहे का बरं, माहिती आहे का? कारण की तो जो कॉटनचा कपडा असतो ना, ओके, त्याच्यावर जी इस्त्री फिरवतात, काय फिरवतात, इस्त्री. ते कॉटनचा कपडा आणि इस्त्री यांच्यामध्ये होते फ्रिक्शन. काय होते, फ्रिक्शन. आणि फ्रिक्शन झाल्यामुळे त्याच्यावर चार्जेस डेव्हलप होतात. काय होतात, चार्जेस. आणि दिस चार्जेस ऑलवेज ॲट रेस्ट. आणि जेव्हा तुम्ही त्यात हात टाकतात, आवर बॉडी इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ते चार्जेस आपल्या बॉडीमध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे आपल्याला स्पार्क फिलिंग होते. इज दॅट क्लिअर? ओके, तिसरं एखादं एक्झाम्पल बघितलं चार्जेस ॲट रेस्टचं, तर बाळांनो आपण सांगू शकतो ब्लँकेट. ओके, हिवाळ्यात जेव्हा आपण ब्लँकेट अंगावर घेतो आणि जर का ते कॉटनचं ब्लँकेट असेल, कशाचं, कॉटनचं ब्लँकेट असेल, फार थंडी आहे कडक, आणि कॉटनचं ब्लँकेट अंगावर घ्या, जसं जसं ब्लँकेट आपल्या अंगाला घासत जातं तेव्हा असे स्पार्क येतात आतमध्ये. माहिती आहे का? येत नसेल तर तुमची बॉडी प्लास्टिकची आहे मग. ठीक आहे, स्पार्क यायलाच पाहिजे. येतं का? आणि मी जे एक्झाम्पल देत आहे हे प्रॅक्टिकल लाईफमधले एक्झाम्पल देत आहे. असं नाही की दररोज ऑकवर्ड होईल, पण आयुष्यात कधी ना कधी हे झालेलं असते. इज दॅट क्लिअर? त्या ब्लँकेटवर चार्जेस असतात. काय असतात बाळांनो? चार्जेस. आणि ते चार्जेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हिवाळ्यात सॅटर्डेला मॉर्निंगची स्कूल असेल, छानपैकी तुम्ही काय करता माहिती आहे का? ओके, युनिफॉर्म घालता स्कूलचा आणि त्यानंतर तुम्ही कॉटनचं स्वेटर टाकता, बरोबर आहे? स्वेटर टाकता, 5-6 तास ते स्वेटर चिटकून राहतं तुमच्या कपड्यांना. ते कपडा स्वेटर यांच्यामध्ये होते नेहमी काय, फ्रिक्शन झाल्यामुळे काय डेव्हलप होतात, चार्जेस. आणि घरी येऊन जेव्हा तुम्ही स्वेटर काढायला लागतात ना, असा चुन आवाज येतो. मी काय बोलताय समजताय का? तो दुसऱ्याला नसतोय, ते स्वतःला फील होत असते. हा, जो एक्सप्लेन करताय ना त्याला फील होत असते. हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? all the electric charges which are at rest, and study of all such electric charges which are at rest, they are called as electrostatics.
आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक सुद्धा टॉपिक आहे. त्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सगळ्या चार्जेसबद्दल स्टडी सांगेल, पण असे चार्जेस जे मोशनमध्ये आहे की रेसमध्ये आहे सांगा, रेसमध्ये. ओके, पण आपण इलेक्ट्रोस्टॅटिक शिकत नाही आहोत. व्हॉट वी आर लर्निंग हियर? करंट इलेक्ट्रिसिटी. काय बोला? करंट इलेक्ट्रिसिटी. सो व्हॉट इज करंट? करंट काय असतं किंवा करंट इलेक्ट्रिसिटी काय असतं? 2 मिनटं थांबा. करंट 2 मिनटं. करंट इलेक्ट्रिसिटी काय असतं? तर बाळांनो, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे असतं बाळांनो स्टडी ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस. काय बोलताय मी सांगा? स्टडी ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस. ऑल इलेक्ट्रिक चार्जेस. बघा, स्टडी ऑफ ऑल इलेक्ट्रिक चार्जेस, सगळ्या इलेक्ट्रिक चार्जेसची स्टडी. ओके, जे कशात आहे? इन मोशन. अशा सगळ्या इलेक्ट्रिक चार्जेसची स्टडी आपल्याला करायची आहे. जे चार्जेस रेसमध्ये आहे की मोशनमध्ये आहे? मोशनमध्ये आहे, लक्षात ठेवा. सो या टॉपिकमध्ये आपण मुव्हिंग चार्जेस बद्दल स्टडी करणार आहे. आणि मुव्हिंग चार्जेस म्हणजे कुठले असतात सांगा? इमोबाईल चार्जेस की मोबाईल चार्जेस? मोबाईल चार्जेस. आणि सांगा बघू, मोबाईल चार्जेस कुठले आहेत? कुठले आहेत सांगा? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहे की इलेक्ट्रॉन्स आहे? सो या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाच्यासाठी आपल्यासाठी कोण आहे सांगा? इलेक्ट्रॉन्स आहेत. कोण आहेत बोला? इलेक्ट्रॉन्स. ओके, सो लक्षात ठेवा. आर यू गेटिंग? सो तुम्हाला इथं समजायला पाहिजे की या टॉपिकमध्ये आपण सगळ्यात जास्त फोकस करणार आहोत इलेक्ट्रॉन्सवर. आणि त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात जास्त फोकस कशावर करणार आहोत? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सवर, जे रेसमध्ये असतात. इज दॅट क्लिअर? येस. चला, मग जेव्हा मी चार्ज म्हणेल तर तुमच्या डोक्यात एकच चार्ज आला पाहिजे. कुठला? इलेक्ट्रॉन्स. आर यू गेटिंग? येस. मग आता सगळ्यात पहिले बाळांनो, बेसिक डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय करंट. करंट काय असतं? ओके, एव्हरीवन नोज व्हॉट इज करंट. करंट काय असतं बोला? व्हॉट इज करंट? येस, 10वीत तुम्ही शिकलेले आहेत. करंट म्हणजे काय असतं? करंट म्हणजे असतं बाळांनो रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ काय लिहितो आपण? चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करेक्ट आहे. जेव्हा चार्ज फ्लो होतो तेव्हा सर्किटमधनं काय फ्लो होतो सांगा? करंट फ्लो होतो. ओके, तर बाळांनो व्हॉट इज करंट? सो करंट इज इक्वल्स टू, लक्ष द्या, करंट इज इक्वल्स टू किती असतं? चार्ज की चार्ज अपॉन टाइम? चार्ज अपॉन टाइम. सो करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम. So current is denoted by I, charge is denoted by Q and divided by किती असतं? टाइम. जेव्हा फिजिक्स मध्ये हा वर्ड येतो कुठला? रेट. जेव्हा फिजिक्स मध्ये रेट वर्ड येतो तेव्हा डिवाइड मध्ये काय असतो सांगा? टाइम असतो. जेव्हा फिजिक्स मध्ये रेट वर्ड येतो तेव्हा डिवाइड मध्ये काय जातो सांगा? टाइम. सो व्हॉट इज करंट? इट इज अ फ्लो ऑफ चार्ज की रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज? म्हणजे चार्जेस फ्लो होणार आहे पण दिलेल्या टाइम मध्ये. दिलेल्या टाइम मध्ये. तर लक्षात ठेवा, जेव्हा फिजिक्स मध्ये कुठला वर्ड येणार सांगा? रेट, तेव्हा डिवाइड मध्ये काय जातो सांगा? टाइम. ओके, युनिट वाईज जर का बोलायचं झालं तर सांगा चार्जचं युनिट किती असतं? कुलोम. आणि टाइमचं युनिट किती असतं बोला? सेकंड. म्हणजे कुलोम की कुलोम पर सेकंड? कुलोम पर सेकंड. आणि त्या कुलोम पर सेकंडला आपण काय म्हणायचं सांगा? एम्पियर. काय? एम्पियर. आणि त्याचा सिम्बॉल किती आहे? ए आहे की कॅपिटल ए आहे? कॅपिटल ए आहे. ए आहे की कॅपिटल ए आहे? कॅपिटल ए आहे. सो एम्पियर लक्षात ठेवा, त्याचा सिम्बॉल आहे बाळांनो कॅपिटल ए. एम्पियर नावाच्या सायंटिस्टनी या करंटचा शोध लावला. ओके, त्यामुळे त्यांनी त्याचं युनिट देऊन दिलं एम्पियर. अदरवाइज फॉर्म्युलावरनं आलेलं युनिट किती असतं? कुलोम की कुलोम पर सेकंड? कुलोम पर सेकंड. इज दॅट क्लिअर? सो दिस इज कॉल्ड ॲज करंट. याला आपण काय म्हणतो सांगा? करंट. चला बोला, करंटची डेफिनेशन काय असतं? कम ऑन. हा, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. आता बाळांनो इकडे लक्ष द्या, करंटची डेफिनेशन असतं रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज किंवा करंटची डेफिनेशन आपण दुसरी अशी लिहू शकतो. काय? ओके, नंबर ऑफ चार्जेस. काय बोलू मी सांगा? नंबर ऑफ चार्जेस. नंबर ऑफ चार्जेस. आता तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या चार्जेस बद्दल बोलणार आहे? बोला. इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन की इलेक्ट्रॉन्स? मायनसवर एस लावला. एस म्हणजे इलेक्ट्रॉन्स. एक इलेक्ट्रॉन नसतो भाऊ, मिलियन बिलियन इलेक्ट्रॉन्स असतात, लक्षात ठेवा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लोईंग. काय बोलू मी सांगा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ चार्जेस फ्लोईंग पर युनिट सेकंड. पर युनिट सेकंड. एका सेकंदात किती चार्जेस जात आहे? नंबर ऑफ चार्जेस फ्लोइंग पर युनिट सेकंड इन अ गिवन क्रॉस सेक्शन एरिया. थांबा, इन अ गिवन क्रॉस सेक्शनल. इन अ गिवन क्रॉस सेक्शनल एरिया. दिलेल्या एरियामधनं. काय बोलू मी सांगा? दिलेल्या एरियामधनं. सर दिलेला एरिया म्हणजे काय? तुमचा वायर. आता तुम्ही जर बघितलं तर घरचे वायर कसे असतात? थिन असतात. आणि पोलवरचे वायर कसे असतात रे बाळांनो? थिक असतात. म्हणजे एरिया समजतो. आता शिकलो आपण वायर. आताच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये शिकलो. वायरचा एरिया काय असतो? पाय की पाय आर स्क्वेअर? पाय आर स्क्वेअर. म्हणजे रेडियसवर डिपेंड आहे. करेक्ट आहे. थिक वायरची रेडियस, थिक वायरची रेडियस जास्त असते, एरिया जास्त. काय बडबड करताय रे? अबे एरिया काय असतो? पाय की पाय आर स्क्वेअर. तोंडात आलं काही बडबड करायचं नाही. दे तोंडात आलं लाव. हा, नाही विचार करून बोला. आणि नाही समजलं तर शांत बसा. एरिया ऑफ वायर काय असतं? पाय की पाय आर स्क्वेअर. वायरचा एरिया कशावर डिपेंड आहे? रेडियसवर. ज्या वायरची रेडियस जास्त आहे त्याचा एरिया
कुठल्या वायरची रेडियस जास्त असते, थिन की थिक? थिक वायर आहे ना. जर घरचे वायर थिक असतात की थिन असतात? एकदम थिन वायर असतात. एरिया कमी असतो. म्हणजे एरिया प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, कारण शेवटी करंट जातो कशात ना, एरियामधनं जात असतो. मग दिलेल्या एरियामध्ये एका सेकंदाला किती चार्जेस फ्लो होत आहे, त्यावरनं मी त्या वायरमधनं जाणारा काय काढू शकतो सांगा, करंट काढू शकतो. इकडे लक्ष द्या, कसा करंट काढायचा, सिंपल आहे, लक्ष द्या. सो बाळांनो मला हे सांगा, लक्ष द्या इकडे, हा वायर दिला आहे, गिवन एरिया आहे. तर बाळांनो मला हे सांगा, यातनं कोण फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन्स. अरे बोला ना, कोण फ्लो होत आहे, चार्जेस. चार्जेस म्हणजे कोण आहे सांगा, वी आर टॉकिंग अबाउट इमोबाईल चार्जेस और मोबाईल चार्जेस, मोबाईल चार्जेस, करेक्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स बद्दल बोलताय. मग मला हे सांगा, हे चार्जेस कशातनं जात आहे, एका क्रॉस सेक्शनल एरियामधनं जात आहे, करेक्ट आहे. मग समजा तुम्हाला वायरचा एवढाच एरिया दिला आहे, या एरियातनं मी फक्त, वायर तर भला मोठा आहे, पण मी काय करताय, फक्त एवढ्याच एरियावर फोकस करताय. सॉंग इथून पॉईंट ए पासनं बी पर्यंत, ए पासनं बी पर्यंत, ओके, एका सेकंदात, काय बोललो मी सांगा, एका सेकंदात किती चार्जेस गेले. जर मला असं समजलं, जसं आपला करंटचा फॉर्म्युला काय, क्यू की क्यू बाय डी, क्यू बाय डी. जर मला असं समजलं एका सेकंदात, टी म्हणजे टाइम, टाइम सिरियल असतो 1 सेकंड, एका सेकंदात 100 इलेक्ट्रॉन्स गेले, किती? मग सांगा बरं, सर्किट मधनं गेलेला करंट किती आहे, 100 डिवाइड बाय 1. कारण करंट इज इक्वल टू किती असतं, क्यू बाय टी. क्यूची व्हॅल्यू किती आहे, 100, टीची व्हॅल्यू किती आहे, 1. इन 1 सेकंड, ओके, 100 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर फ्लोइंग. In 1 second 100 number of electrons are flowing. So I is equals to किती असतं, 100 डिवाइड बाय 1 म्हणजे किती असतं, 100. सांगा किती आहे, 100 एम्पियर, करेक्ट आहे. त्यामुळे ही डेफिनेशन महत्वाची आहे. नंबर ऑफ चार्जेस, नंबर ऑफ चार्जेस म्हणजे कोण सांगा, इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ चार्जेस फ्लोइंग पर युनिट सेकंड, एका सेकंदात, ओके, दिलेल्या एरियामधनं. इन अ गिवन क्रॉस सेक्शनल एरिया फॉर 1 second, how many number of electrons are flowing, how many number of charges are flowing, then you put the value and get the answer. You will get the amount of current flowing through the conductor. करेक्ट आहे. तुम्ही 10वीत ही डेफिनेशन पाठ केली, पण तुम्हाला यातनं काही समजत नाही बाळांनो. काय केलं पाठ तुम्ही 10वीत, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज करंट. काय समजते पाहिजे यातनं, फॉर्म्युला तर तोच आहे, क्यू बाय टी, डझंट मॅटर, पण त्यातनं समजत काही नाही आहे. तुम्हाला या डेफिनेशनवरनं कॉन्सेप्ट समजतो की बाबा या दिलेल्या वायरमध्ये एका सेकंदामध्ये जर का 1,00,000 इलेक्ट्रॉन जात असतील, किती, एका सेकंदात. 1 सेकंड म्हणजे समजतो का, 1 सेकंड म्हणजे काय, घड्याळामध्ये किती हँड्स असतात, त्यातला सगळ्यात फास्ट कुठला असतो, हे बा 3 सेकंद झाले. डोळ्याची पापणी बंद करून उघडेपर्यंत 1 सेकंद होतो. तेवढ्या एका सेकंदात दिलेल्या माझ्या डोळ्यासमोर 1,00,000 उंदर पळाले. उंदीर म्हणजे इलेक्ट्रॉन, आर यू गेटिंग, म्हणजे याचा अर्थ त्या समजलाय का. म्हणजे ते म्हणतात ना कधी कधी भागवत मॅडम, अहो सर मी इकडे बघितलं 4-5 उंदर निघून गेले, त्यांना किती वेळ सांगतो अटेंडन्स द्या, अटेंडन्स द्या, अटेंडन्स द्या, पळत जातात सर मी दिसलो की. म्हणजे एका सेकंदात जर का 1,00,000 इलेक्ट्रॉन पळून जात असतील तर याचा अर्थ सर्किटमधून जाणारा करंट किती आहे, 1,00,000 एम्पियर. जर का एका सेकंदात 100 इलेक्ट्रॉन जात असतील तर सर्किटमधून जाणारा करंट किती आहे, 100 एम्पियर्स. लक्षात ठेवा. दिस इज द वे हाऊ टू फाइंड अ करंट. इज दॅट क्लिअर, आर यू गेटिंग गाईज, येस, ओके. सो दिस इज द वे हाऊ टू फाइंड अ करंट. अशा प्रकारे आपण करंट फाइंड करतो, ठीक आहे. चला आता मला हे सांगा, करंट हा इलेक्ट्रॉनवर डिपेंड असतो, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन बऱ्याच वेळ विचारतात, हाऊ करंट फ्लोज. लक्ष द्या बरं का, आज सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुमचे 10वीच्या. 10वीत होते तुम्हाला, पण तुम्हाला माहिती आहे काय होतं काय नव्हतं. ओके, हाऊ करंट फ्लोज. सांगा वायरमधनं करंट कसा फ्लो होतो. ओके, वायरमधनं करंट कसा फ्लो होतो, बोला. हाऊ करंट फ्लोज. करंट फ्लो होतो हे समजलं आपल्याला, ओके, पण हाऊ करंट फ्लोज. ओके, तर 5 सेंटेन्समध्ये त्याचा आन्सर लिहायचं. कसं, लक्ष द्या इकडे. फर्स्ट, करंट फ्लो होण्यासाठी मीडियम पाहिजे. हवेतनं करंट फ्लो होत नाही. मीडियम म्हणजे कोण, वायर. वायर म्हणजे कोण, लिक्विड, सॉलिड, गॅस, सॉलिड. मग आपण एक काम करू, थोडं झूम करून बघू सॉलिड. एवढ्या छोट्याशा वायरमध्ये आपण सगळं नाही दाखवू शकत. त्या वायरला झूम केलं, काय केलं, झूम. आता सगळ्यात पहिले बोललो, लक्ष द्या, कन्सिडर अ सॉलिड. कन्सिडर अ सॉलिड. तुम्ही एक सॉलिड घेतला म्हणजे वायर घेतला. चला आता एवढा मोठा वायर नाही घ्यायचा, एक छोटासा तुकडा घ्या, त्याला झूम करून बघा. सॉलिड म्हणजे बा मेटॅलिक प्लेट घेतली. इज दॅट क्लिअर, आर यू ओके. सॉलिड आहे, सॉलिड. सॉलिड मध्ये काय काय असतं, इट इज अ सॉलिड. ॲज इट इज अ सॉलिड गाईज, ओके, इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स. इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. सॉलिड मध्ये खूप सारे ॲटम्स असतात जे काय असतात, क्लोजली पॅक्ड टू इच अदर. इज दॅट क्लिअर, येस. These are a large number of atoms which are closely packed to each other.
म्हणजे सॉलिडमध्ये एक ॲटम असतात की खूप सारे ॲटम्स असतात? खूप सारे ॲटम्स असतात, लक्षात ठेवा. सो ॲज इट इज अ सॉलिड इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. सेकंड पॉईंट, त्यातला एक ॲटम बाहेर काढा, डिटेल स्टडी करू. काय असतं मी आत्ताच बोललोय, बोला. इन वन ॲटम, इन वन ॲटम. सांगा एका ॲटम मध्ये काय असतं, बोला. इन वन ॲटम देर आर प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय? एका ॲटम मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका ॲटमच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 18, 32 असे असतात ना. म्हणजे एका ॲटम मध्ये एक इलेक्ट्रॉन असतात की लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि या टॉपिक मध्ये मला कोणाबद्दल बोलायचं आहे? फक्त मुव्हिंग चार्जेस. म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन्स. तर बघा, चला बोला. पहिलं सेंटेन्स, कन्सिडर अ सॉलिड ॲज इट इज अ सॉलिड इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स विच आर क्लोजली पॅक्ड टू इच अदर. Large number of atoms which are closely packed to each other. Okay, second point. In one atom, there are protons, neutrons, large number of electrons. मग आता हा एक ॲटम बाहेर काढला, या ॲटम मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहे. अरे ओके नाही. मग आता एका ॲटम मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे सॉलिड मध्ये खूप सारे असतील की नसतील? असतील. मग कन्क्लुजन बोला. इट मीन्स दॅट सॉलिड कन्सिस्ट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे मी इलेक्ट्रॉन बद्दलच बोलणार, कारण की मला त्यातच इंटरेस्ट आहे मुव्हिंग चार्जेस बद्दल. तर मला असं समजलं की सॉलिडमध्ये खूप सारे काय असतात सांगा? इलेक्ट्रॉन्स. आता त्याला पुढे घेऊन जाऊ आपण. तिसरा पॉईंट लक्ष द्या. आता सॉलिडमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात. हो असतात. ओके, सॉलिडमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात. तर मी आता कोणालाच दाखवणार नाही, मी फक्त कोणाला दाखवणार? इलेक्ट्रॉन्स. तर लक्ष द्या. हे बा, हे सॉलिडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. आवाज नको आहे रे. चला बोला. हे सॉलिडमधले कोण आहे सांगा? इलेक्ट्रॉन्स. कारण सॉलिडमधले इलेक्ट्रॉन हे रेसमध्ये असतात की मोशनमध्ये असतात? मोशन. दे आर मोबाईल चार्जेस, दे आर ऑलवेज इन मोशन. ओके, इन अ रॅन्डम मोशन. कुठल्या मोशन मध्ये असतात? रॅन्डम. चला बोला. ऑल द इलेक्ट्रॉन्स इनसाइड द सॉलिड आर इन रॅन्डम मोशन. व्हॉट इज मीन बाय रॅन्डम मोशन? इकडे तिकडे अन्नात जसे बॅक्टेरिया असतात ना फूडमध्ये, मायक्रोस्कोप मध्ये चेक केले तर काय दिसतात तुम्हाला? बॅक्टेरिया तिकडे फिरत राहतात. यु नो, व्हायरस. अरे ओके नाही. तसे एखाद्या सॉलिडमध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा त्याच सॉलिडमध्ये इकडे तिकडे फिरत राहतात. ओ सर, सर्किटमधनं मोबाईल चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागले, तर सर्किटमधनं काय फ्लो व्हायला पाहिजे? करंट. पण अशा वायरमधनं कधीच करंट जात नाही. का बरं? करंट तेव्हाच जात असतो जेव्हा सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स एका प्रॉपर डायरेक्शनने जातात. इथे एक प्रॉपर डायरेक्शन आहे की रॅन्डम मोशन आहे? रॅन्डम मोशन मध्ये असेल तर नेट करंट 0 असतो. बाळांनो काय बोललो मी सांगा? नेट करंट काय असतो सांगा? 0. सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. रॅन्डम मोशन असेल तर नेट करंट काय असतो बाळांनो? 0. जर नेट करंट 0 असेल तर सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. लक्षात ठेवा. का बरं? कारण की सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये असून सुद्धा ओके रॅन्डम मोशनमध्ये आहे की एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आहे? रॅन्डम मोशन. रॅन्डम मोशनमध्ये करंट फ्लो होत नसतो. करंट फ्लो होण्यासाठी सगळे इलेक्ट्रॉन एकाच डायरेक्शनने गेले पाहिजे. हे काय करतात माहिती आहे का? एकमेकांना सोबत भांडणं करत राहतात. एकमेकांसोबत भांडणं म्हणजे काय मी सांगतो. जेव्हा सगळे एकाच डायरेक्शनने जाताना तेव्हा आउटपुट निघत असतं बाळांनो. जसं फॉर एक्झाम्पल ही आपली क्लासरूम आहे. कोण आहे? या क्लासरूममध्ये तुम्ही सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. तुम्ही सगळे कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. आता समजा मी जर इथं बोललो की बाळांनो सडन, आता उद्याचं जाऊ द्या, उद्या संडे आहे म्हणून असं नका समजू, टेस्ट आहे. उद्याची टेस्ट फिक्स आहे तुमची. पण इनडायरेक्टली आजचा कुठला तरी वेनसडे आहे, उद्या थर्सडे आहे, उद्या टेस्ट ठेवायची आहे. मी सांगितलं बाळांनो उद्या आपल्याला टेस्ट ठेवायची आहे. यू ऑल आर इलेक्ट्रॉन्स. ओके, मी सांगितलं टेस्ट ठेवायची आहे. तुम्ही सांगा मला फिजिक्सची ठेवायची की केमिस्ट्री ठेवायची की मॅथ्सची ठेवायची की बायोलॉजी ठेवायची? मी एक काम करतो, मी 5 मिनिटं बाहेर जातो. तुम्ही बाहेर आल्यावर मला एक कन्क्लुजन द्या सगळ्यांनी मिळून. बरोबर आहे? हे तुम्ही सगळे इलेक्ट्रॉन्स आहे. आता सांगा सगळ्यांचं एकमत होणार आहे का सांगा? ज्यांचा फिजिक्सचा अभ्यास झाला ते काय म्हणतील? फिजिक्सची. काही लोक काय म्हणतील? केमिस्ट्री. काय म्हणतील? काय मॅथ्स. काय म्हणतील? बायोलॉजी. काय म्हणतील? काय ठेवा, आम्ही येणारच नाही आहे. अरे समजलाय की नाही? अजून दुसरे काय म्हणतील? उद्या मला तब्येत खराब होणार आहे माझी. ठीक आहे, आज रात्रीपासून नाटकं करणं सुरू करतात घरी. हां, सर्दीसारखं वाटते का मम्मी? थोडं मम्मी तर असतेच आपली. राहू दे बाबा, पावसाळा आहे, राहू दे. ठीक आहे, ओके. गरजेपेक्षा जास्त झेंडू बाम लावला तशी सर्दी येते असते का? आणि थोडा डोळ्याला लावायचा. बाई नाकातली सर्दी नाही, डोळ्याची सर्दी सुरू आहे आता. ठीक आहे, नाटकं करायला काय लागते बे? हां, आर यू गेटिंग? सांगायचं जातं रे आउटपुट निघत नाही. सो व्हॉट इज आउटपुट? क्लासरूमचं आउटपुट काय निघालं? 0. सगळ्यांजवळ नॉलेज आहे पण टोटल नॉलेज इज इक्वल टू किती आहे सांगा? 0. कारण की आउटपुटच नाही निघालाय. म्हणजे सगळे रॅन्डम मोशनमध्ये आहे, पण हे रॅन्डम आहे, एकमेकांसोबतच भांडणं करत राहतात. त्यामुळे सर्किटमधनं करंट फ्लो होणार नाही. मग नेक्स्ट काय करायचं आपल्याला की त्याला एक बॅटरी लावायची आहे किंवा सेल लावायचा आहे. काय लावायचा आहे? सेल. आता सेल काय भानगड असतो हे लक्षात ठेवा पहिले. हां,
सपोज बाळांनो हीच एक मेटल प्लेट आहे, जेव्हा त्याला एका सेल नसतो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स नसतं तेव्हा सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स हे रॅन्डम मोशनमध्ये असतात आणि सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. मग जेव्हा तुम्ही त्याला एक सेल लावता म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स लावता. आता इकडे लक्ष द्या बरं का, प्लस मायनस लहानपणी शिकल्या तुम्ही. ओके सर, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे प्लस मायनस, सेल म्हणजे एक मोठा आणि एक छोटा. व्हॉट इज सेल? सेल काय असतं? सेल ऑलवेज प्रोव्हाइड्स द पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? काय असते पोटेन्शियल डिफरन्स? काय असतं पोटेन्शियल डिफरन्स सांगा? द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल. अरे वा, नावातच आहे ते. हाऊ टू फाइंड अ पोटेन्शियल डिफरन्स? हट. ओके आता इकडे लक्ष द्या, आयुष्यात कोणीच सांगणार नाही तुम्हाला हे पोटेन्शियल डिफरन्स काय भानगड असते. ओके आता बाळांनो मला हे सांगा, सपोज मी तुम्हाला हे सेपरेट काढून दाखवतो ही डायग्राम. हा लक्ष द्या रे. सपोज तुम्ही एक सेल लावला. काय लावला? सेल. आता कुठलाही सेल लावला, आता सेलला एक मोठी दांडी असते आणि एक छोटी दांडी असते. आता काय बोलता, तसंच बोलावं लागणार आहे. काय समजते मी तुम्हाला ते मोठी छोटी काय असते? ठीक आहे. हा एक प्लस आणि एक काय असते? मायनस. आमच्या टीचरांनी सांगितलं आहे मोठ्याला प्लस लिहायचं आणि छोट्याला मायनस लिहायचं, आणि काही काही लोकांना आत्ताच माहिती होऊन राहिलं. ठीक आहे. हां ओके. तर बाळांनो लक्षात ठेवा, ही जी प्लस असते दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह टर्मिनल. थोडं लक्ष द्या प्लीज. पॉझिटिव्ह काय असतं सांगा? टर्मिनल. दॅट पॉझिटिव्ह टर्मिनल इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायर पोटेन्शियल. काय म्हणतात सांगा? हायर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल करेक्ट आहे. अँड लेट्स से द व्हॅल्यू ऑफ दॅट हायर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियलची व्हॅल्यू घ्या. काय घेता? समजा ए टर्मिनल घेतला व्ही ए, हायर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियलची व्हॅल्यू घ्या एखादी. या हायर पोटेन्शियलची व्हॅल्यू. कम ऑन. हायर म्हणजे पॉझिटिव्ह. पोटेन्शियलचं युनिट काय असतं बाळांनो? व्होल्ट. काय असतं? घ्या एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू. बोले बाळा एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू. एवढी दूरशी कशाला घ्यायला लागते? हां 8 व्होल्ट घेतो. नोट्समध्ये हेच टाकली. हां ठीक आहे. हां लक्षात द्या, प्लस 8 व्होल्ट. ठीक आहे बरोबर आहे त्याची. प्लस कुठली घ्या यार, 1 लाख घ्या, काय फरक पडतो? आपले कुठले पैसे जातात. ठीक आहे. हां हां डिजिटल बोर्डमध्ये इंकही जास्त जात नाही आता. हां ओके प्लस 8 व्होल्ट घेतली. से येस येस. आता बाळांनो मला हे सांगा, कुठल्याही सेलला एक निगेटिव्ह टर्मिनल असतो. ही छोटी लाईन म्हणजे असतं बाळांनो निगेटिव्ह टर्मिनल. आवाज नको आहे. निगेटिव्ह टर्मिनल. बाळांनो निगेटिव्ह टर्मिनललाच काय म्हणतात सांगा? लोअर पोटेन्शियल. काय म्हणतात? लोअर पोटेन्शियल. हे बघा, आणि त्याच लोअर पोटेन्शियलला घ्या एखादं. व्ही व्ही घेतला आपण, लोअर पोटेन्शियल घ्या. निगेटिव्ह घ्या एखादं. बरं बाळा व्हेरी गुड. नोट्समध्ये 5 घेतला. ठीक आहे. हां नोट्समध्ये 5 घेतलाय. सॉरी. हां हां 5 व्होल्ट लक्षात ठेवा. त्याचं युनिट काय? व्होल्ट. काय असतं बोला? व्होल्ट. आता मला हे सांगा, साधी गोष्ट आहे. तुम्हाला सेलचा काय काढायचा आहे? पीडी. पीडी म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. नावातच आहे पोटेन्शियल. ओके पोटेन्शियल म्हणजे या दोन पोटेन्शियल मधला काय घ्यायचा आहे? डिफरन्स. आणि डिफरन्स घेत असताना नेहमी कसा घेत असतो? लोअर मायनस हायर की हायर मायनस लोअर? मग हायर पोटेन्शियल. लक्ष द्या काय असतं? हायर पोटेन्शियल मायनस काय असतं बाळांनो? लोअर पोटेन्शियल. करेक्ट आहे. हायर पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियल. सांगा पॉझिटिव्ह पोटेन्शियल किती आहे? प्लस 8 व्होल्ट. मायनस एल बी म्हणजे असतं लोअर पोटेन्शियल. लोअर पोटेन्शियल आहे मायनस 5 व्होल्ट. सी इज इक्वल्स किती असतं? प्लस 8 व्होल्ट. मायनस मायनस किती असतं? प्लस 5 व्होल्ट. सांगा 8 प्लस 5 किती असतं सांगा? 13 की 13 व्होल्ट. म्हणजे हा असा सेल आहे की ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल किती आहे सांगा? 13 की 13 व्होल्ट. दिस इज द सेल. दिस इज द सेल. दिस इज द हॅव्हिंग अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ काय सांगा? 30 व्होल्ट. 13 व्होल्टचा हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. किती व्होल्टचा सांगा? 13 व्होल्टचा हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. लक्षात ठेवा. ओके दिस इज द वे हाऊ टू फाइंड अ पोटेन्शियल डिफरन्स. कारण की प्रत्येक सेलला 2 टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक काय असतं सांगा? निगेटिव्ह. हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल. इज दॅट क्लिअर? समजा तुम्ही बाजारात गेले. ओके बाजारात गेले, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये जायचं. म्हणायचं काकाजी मला एक सेल द्या ना. तो काय म्हणून घे नाही. ठीक आहे लक्षात ठेवा. असं म्हणणार. ठीक आहे ओके असं बिलकुल म्हणणार नाही तो. ठीक आहे लक्ष द्या. ओके काकाजी मला सेल द्या ना. तो काय क्वेश्चन करेल तुला सांगा? तुम्हाला सांगा. हा अरे बाबा किती व्होल्टचा पाहिजे तुला? किती व्होल्टचा सेल पाहिजे? अरे हो की नाही? मग तुला मला 13 व्होल्टचा सेल द्या. मग तो बॉक्समधनं काढून 13 व्होल्टचा सेल देईल. आणि जेव्हा तो सेल मॅन्युफॅक्चर केला तेव्हा हे कॅल्क्युलेशन झाले. जेव्हा तो सेल बनवला ना तेव्हा हे कॅल्क्युलेशन झाले. कसा काढलाय? इज दॅट क्लिअर? सो दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल. आता यात भानगड काय असते माहिती आहे का? पोटेन्शियल डिफरन्स व्हीनी दाखवतात. कशाने दाखवतात सांगा? व्हीनी. पोटेन्शियल डिफरन्स व्हीनी दाखवतात आणि त्याचं युनिट सुद्धा कशाने दाखवतात? व्हीनी. कारण की युनिट काय असतं बोला? व्होल्ट. आणि व्होल्ट सुद्धा व्हीनीच दाखवतात. त्याचा सिम्बॉल व्होल्ट आहे
आणि पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय, पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा कशाने दाखवतात, होल्डनी. तिथं कन्फ्यूज होऊ नका. समजा इथं मी पोटेन्शियल डिफरन्स लावला V. से यस. आता मला हे सांगा पोटेन्शियल डिफरन्स लावल्याने होणार काय. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स नव्हता तेव्हा सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन कशात होते, रॅन्डम मोशन मध्ये. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात, सांगा सर्किटमधून करंट फ्लो होतो का, नाही. मग आता पोटेन्शियल डिफरन्स लावल्याने काय झालं, हीच डायग्राम आहे. हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहे. पहिले इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करून घेतो, थांबा. आता लक्ष द्या, घाबरू नका, मी आहे. हां, मला हे सांगा या साईडला कुठला टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. मग असं समजा, असं होत नसते कधी. हा, आता तुमच्या बुद्धीनुसार मी सांगतो. हा, असं होत नसते कधी. हां, हे टर्मिनल मी घेतला हातात, दुसरा हातात घेतला आणि असे केले. हे बाय, असं करता येत नाही. नाही तर सेटचे 2 तुकडे कराल का, नाही. इमॅजिन करा, आपल्याला शिकायचं आहे. हा, हे असं केलं. हां 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 सांगा पॉझिटिव्ह कुठे गेला, निगेटिव्ह कुठे गेला. पॉझिटिव्ह कुठे गेला, त्या साईडला गेला. पॉझिटिव्ह इकडे गेला. अबे बैताळा, ओके, हे असं केलं ना रे. ठीक आहे ठीक आहे. पॉझिटिव्ह कुठे गेला. अरे यार, एवढं छोट्या छोट्या गोष्टी मी डिटेलमध्ये समजून सांगतो, काही उत्तर देता तुम्ही. पॉझिटिव्ह कुठे गेला, असं होत नसते कधी. हां, हा इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. चला दाखवा. ओके, असं होणार नाही कधी. पण आपण चला इमॅजिन करा, इकडे पॉझिटिव्ह आला आहे ना, आणि इकडे निगेटिव्ह आला. झाला सेल लावल्यामुळे बरं का. मग आता काय झालं सांगा बरं. सांगा इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला आहे, बोला. आणि हा पोटेन्शियल कुठला आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह अट्रॅक्शन की रिपल्शन, म्हणजे बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीचा सांगा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल की रिपल करेल, रिपल. आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल कुठला, इलेक्ट्रॉनला काय करेल, अट्रॅक्ट. का बरं, कारण हा पॉझिटिव्ह आहे आणि हा काय सांगा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असते, अट्रॅक्शन. इज दॅट क्लिअर. म्हणजे समजलाय का. आता त्या इलेक्ट्रॉनवर फोर्स अप्लाय होत आहे. काय अप्लाय होत आहे, फोर्स. जसं इकडून कोणतरी ढकलत आहे, तिकडून कोणतरी खेचत आहे, बरोबर आहे की नाही. सो इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह. सांगा इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह फ्रॉम, बोला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ऑप्शन्स नाही इलेक्ट्रॉनला, करेक्ट आहे. आता इलेक्ट्रॉनला इकडून कोणतरी ढकलत आहे, चला चला तिकडे, आणि इकडून कोणतरी खेचत आहे, यु नो. त्यामुळे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील. दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. काय म्हणतो सांगा, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. आणि तुम्हाला जर का कोणी विचारलं, सांगा बघू इलेक्ट्रॉन कसे फ्लो होत असतात, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, negative to positive. Is that clear? Sir, why electrons flow from negative to positive? Because they are drifted by the negative terminal. कुणाद्वारे ड्रिफ्ट होतात, निगेटिव्ह. यू नो ड्रिफ्ट मारणे, ड्रिफ्ट ड्रिफ्ट. तो ड्रिफ्ट पडते ना खाली. अरे लाईट जाते ना एखाद्या वेळेस, मीटर मधला ड्रिफ्ट खाली पडतो ना. ड्रिफ्ट म्हणजे फोर्स. आपण काय म्हणतो, काय खटका. त्याला सायन्स फिजिक्स मध्ये म्हणतात ड्रिफ्ट. काय ड्रिफ्ट, ड्रिफ्ट खाली पडला. ए वर उचल, ड्रिफ्ट. ओके, ते पडलेला उचल ना वर, ड्रिफ्ट. लक्षात ठेवा, खटका नाही, ड्रिफ्ट. काय ड्रिफ्ट. तर लक्षात ठेवा, ए इलेक्ट्रॉनवर ड्रिफ्ट फोर्स अप्लाय होतो, आणि त्या ड्रिफ्ट फोर्स अप्लाय झाल्यामुळे इलेक्ट्रॉन एका डायरेक्शननी मूव्ह व्हायला लागतात. आता मी तुम्हाला फ्री ॲडवाइस देतो, कोणाला सांगू नका. इलेक्ट्रॉन एका डायरेक्शननी मूव्ह व्हायला लागतात, हो म्हणा. इलेक्ट्रॉन एका डायरेक्शननी मूव्ह व्हायला लागले, चालेल. ज्या डायरेक्शननी इलेक्ट्रॉन मूव्ह होतात ती डायरेक्शन कुठली आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बरोबर आहे. मग चालली इलेक्ट्रॉन चालले असे, अरे ओके नाही. इलेक्ट्रॉन एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातात. सगळ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी काय असते बाळांनो, कॉन्स्टंट. प्लीज कोणाला सांगू नका, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दूर दिसणार नाही, एनसीईआरटी मध्ये आहे. दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज व्हीडी, कॉल्ड ॲज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. काय म्हणतात सांगा, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. कुठली व्हेलॉसिटी आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. व्हॉट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, काय असते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, बोला. द व्हेलॉसिटी, बोला, विथ विच इलेक्ट्रॉन्स मूव्ह from negative terminal to positive terminal is a drift velocity, and which is nearly equals to 10 raised to the power -3 meter per second. एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये ही व्हॅल्यू दिली आहे, लक्षात ठेवा. बोर्ड्स मध्ये नाही आहे. which is nearly equals to किती असतं, 10 raised to 3 की -3 सेकंड. इज दॅट क्लिअर, यस. हे नॉलेजसाठी लक्षात ठेवा. चला बॅक टू पवेलियन. पोटेन्शियल डिफरन्स लावल्याने इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो झाले, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि बाळांनो सगळ्यात चौथा 5वा पॉईंट, चला बोला. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट, एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. करंटची डायरेक्शन ही इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनच्या काय असते, एक्झॅक्टली
अपोजिट. इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतात? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर करंट कसा फ्लो होतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. दिस इज द डायरेक्शन ऑफ काय? फ्लो ऑफ काय? करंट. दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. कोणाची डायरेक्शन आहे सांगा? फ्लो ऑफ करंट. सांगा करंट कसा फ्लो होतो? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह निगेटिव्ह? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आर यू गेटिंग? करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन सेम असते की एक्झॅक्टली अपोजिट असते? एक्झॅक्टली अपोजिट. सेम की एक्झॅक्टली अपोजिट? एक्झॅक्टली अपोजिट. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर गाईज? कम ऑन एव्हरीवन. समजताय सगळ्यांना? येस. ओके. सो आपला क्वेश्चन होता हाऊ करंट फ्लोज. करंट कसा फ्लो होतो? करंट कसा फ्लो होतो? सांगा करंट कसा फ्लो होतो? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह? लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल की हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. इज दॅट क्लिअर? गॉट इट? येस. नोट्समध्ये सगळं लिहिलेलं आहे, तुम्हाला काही लिहायची गरज नाही बाळांनो. इज दॅट क्लिअर? येस. आता इकडे बघा, नोट्स देतो, डोंट वरी. प्रिंटिंग सुरू आहे. आता बघा नेक्स्ट आर्टिकल आपल्याला बघायचं, अतिशय महत्त्वाचा. ओहम्स लॉ. नाव ऐकलं असेल तुम्ही. काय असतं रे ओहम्स लॉ? व्हॉट इज ओहम्स लॉ? काय असतो ओहम्स लॉ? हे ओहम्स लॉ काय असतो? तर ओहम्स लॉनी पहिले लॉ देण्याच्या आधी काही कंडिशन सांगितल्या. ओहम्स काय म्हणतो बाळांनो? ओहम्स लॉचं स्टेटमेंट काय असतं? लक्ष द्या, आवाज नको आहे. ओहम्स लॉचं स्टेटमेंट असतं ॲज लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. ओम काय म्हणतो? माझा लॉ नंतर अप्लाय करा. पहिली कंडिशन आहे, जोपर्यंत एखाद्या कंडक्टरची फिजिकल स्टेट काय राहते सांगा? कॉन्स्टंट राहते, तोपर्यंतच माझा लॉ अप्लाय होतो, अदरवाईज माझा लॉ अप्लाय होणार नाही. मग त्याला म्हटलं ठीक आहे, चल फिजिकल स्टेट म्हणजे काय ओहम? मग तो काय म्हणतो? फिजिकल स्टेट म्हणजे काय? तर हा वायर हो म्हणा, या वायरमधनं कोण जातो सांगा? करंट. तो काय म्हणतो ओम माहिती आहे का? जर का या वायरमधनं करंट गेला, काय गेला? तर वायरची जी लेंथ असते ना, ती नको चेंज व्हायला. ती नको चेंज. जर ती चेंज झाली तर माझा लॉ अप्लाय होणार नाही. फिजिकल स्टेटमध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. तो म्हणतो 3 गोष्टी काही झालं तरी कॉन्स्टंटच राहिल्या पाहिजे. एक्सपेरिमेंट सुरू असताना, म्हणजे वायरमधनं करंट जात असताना बाळांनो 3 गोष्टी कॉन्स्टंट असणं फार गरजेचे आहे. तर फिजिकल स्टेटमध्ये पहिली गोष्ट तो बोलला, लेंथ ऑफ द वायर शुड नॉट बी चेंज. दुसरं विचारलं, हां बोलणार रे बाळा, तो एरिया ऑफ द वायर शुड नॉट बी चेंज. वायरचा एरिया सुद्धा काय नाही झाला पाहिजे? चेंज. आणि तिसरं म्हणतो वायरचं टेम्परेचर सुद्धा चेंज नाही झालं पाहिजे. काय नाही चेंज झालं पाहिजे? आणि जर का एक्सपेरिमेंट सुरू असताना हे काही चेंज झालं तर पुढे मी जे बोलणार ते अप्लाय होणार नाही. नंतर माझं नाव खराब करायचं नाही, कारण मी जे बोललो ते एका कंडिशनसाठी बोललो. नंतर मग ओप तूच तर बोलला होता रे. त्यांनी बोलायच्या आधीच पहिले कंडिशन सांगितलं. माझा लॉ तेव्हाच अप्लाय होतो जेव्हा वायरच्या फिजिकल स्टेट, काय बोललो मी सांगा? फिजिकल स्टेट ही कॉन्स्टंट राहते. मग जेव्हा त्याला फिजिकल स्टेट बद्दल बोललं तर किती गोष्टी सांगितल्या त्यांनी? 3. चला बोला. ॲज लॉंग ॲज फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. त्यांनी पहिले सांगितलं जोपर्यंत एखाद्या वायरची फिजिकल स्टेट म्हणजे ह्या 3 गोष्टी कॉन्स्टंट राहतात. मग आता माझा अप्लाय लॉ. चला बोला. करंट फ्लोइंग टू द कंडक्टर is directly proportional to potential difference across the any two ends of the conductor. आता तुम्ही पाठ तर केलाच आहे ओहम्स लॉ, पण तुम्हाला समजला काय भेंड नेवर त्यातलं? आता मी समजून सांगतो, लक्ष द्या काय असते. ओके, पाठ हेच केलाय तुम्ही. करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स. सो करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? V, and V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? I. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे त्या दोघांचं पट्ट की पटत नाही? पट्ट. ओके, जेवढा पोटेन्शियल डिफरन्स जास्त तेवढा सर्किटमधून जाणारा करंट सुद्धा जास्त. ते पोटेन्शियल डिफरन्स काय भानगड असते मी सांगतो. इकडे लक्ष द्या. ए छोकरू, इधर लक्ष दे. इकडे लक्ष दे छोनू. लक्ष द्या बाळांनो. सपोज हा वायर, बाळांनो सपोज हा वायर, बाळांनो सपोज हा वायर हो ना. तिन्ही केसमध्ये सेम वायर आहे. ओके, म्हणजे तिन्ही केसमध्ये वायरची लेंथ सेम आहे. वाटत नसेल तरी आहे ती. ओके, ए बी ए बी ए बी ए बी. ओके, हे 2 वायरचे कोण आहे? एंड्स आहेत. कोण आहेत? मग प्रत्येक वायरच्या एंडला एक पोटेन्शियल असते. काय असते? पोटेन्शियल. समजा याचं पोटेन्शियल घेतलं VA, याचं घेतलं VB, याचं पोटेन्शियल घेतलं VA, याचं घेतलं VB, याचं पोटेन्शियल घेतलं VA, याचं पोटेन्शियल घेतलं VB. दिस इज द पोटेन्शियल ॲट पॉईंट A, पोटेन्शियल ॲट पॉईंट B, पोटेन्शियल ॲट पॉईंट A, पोटेन्शियल ॲट पॉईंट B, पोटेन्शियल ॲट पॉईंट A, पोटेन्शियल ॲट पॉईंट B. से येस? येस. आता काय करायचं बाळांनो? इफ VA इज ग्रेटर दॅन काय असतं? VB. ए आणि बी मध्ये जर का ए पॉईंटचं पोटेन्शियल बी पॉईंट पेक्षा काय, मग सांगा दोघांमध्ये हायर पोटेन्शियल कुठलं झालं आणि लोअर कुठलं झालं? करंट कसा फ्लो होईल? लोअर टू हायर की हायर टू लोअर?
सांगा करंट कसा फ्लो होईल, ए टू बी की बी टू ए? वायर मधून जाणारा करंट आहे ए टू बी आहे. करेक्ट आहे? से येस, से येस. येस. आणि हाऊ टू फाइंड अ पोटेन्शियल डिफरन्स? साधी गोष्ट आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू हायर मायनस लोअर, व्हीए मायनस व्हीबी. से येस? येस. दुसरी केस उलट घेऊ. समजा ओके बी चं पोटेन्शियल ए पेक्षा जास्त आहे. सांगा बी पॉइंटचं पोटेन्शियल ए पेक्षा जास्त आहे, तर सांगा बरं पोटेन्शियल डिफरन्स कसा काढणार? बोला. व्हीए मायनस व्हीबी की व्हीबी मायनस व्हीए? लोअर मायनस हायर की हायर मायनस लोअर? व्हीबी मायनस किती असतं? व्हीए. सांगा करंट कसा फ्लो होईल, ए टू बी की बी टू ए? बी टू ए. सो बी टू ए. सो दिस इज करंट. से येस? येस. आणि नंतर तिसरं, इफ जर का ए चं आणि बी चं दोघांचं पोटेन्शियल काय असेल? सेम असेल. काय असेल? जर का दोघांचं पोटेन्शियल सेम असेल तर बाळांनो पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? बोला. सांगा पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? व्हीए की व्हीए मायनस व्हीबी? व्हीए मायनस व्हीबी. दोघांचं पोटेन्शियल काय? सेम. याचं 5 आहे याचं सुद्धा 5. सो 5 मायनस 5 किती झालं सांगा? 0. पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? 0. जर का पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला तर सर्किट मधनं करंट फ्लो होत काय? करंट आपला बाबाच म्हणतो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? व्ही. व्ही वाढला तर आय सुद्धा वाढेल. जेवढा पोटेन्शियल डिफरन्स वाढला तेवढा करंट वाढेल. जेवढा पोटेन्शियल डिफरन्स कमी झाला तेवढा करंट कमी होईल. आणि जर का पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला तर करंट सुद्धा 0. म्हणजे वायर मधनं करंट फ्लो होणार नाही. सांगायचं तात्पर्य काय? एखाद्या वायर मधनं करंट फ्लो होण्यासाठी त्याचे जे दोन एंड आहे त्या दोघांना पोटेन्शियल असणं महत्वाचं नाहीये. त्या दोन पोटेन्शियल मध्ये डिफरन्स असणं महत्वाचं आहे. काय असणं महत्वाचं नाहीये? काय असणं महत्वाचं नाहीये? पोटेन्शियल असणं महत्वाचं नाहीये. हे बघा इथे 5 आहे इथे 5 आहे. पोटेन्शियल तर आहेच नो डाऊट, पण त्या दोघांमध्ये काय नाहीये? पोटेन्शियल असून सुद्धा करंट जात नाही. बघा पोटेन्शियल असून सुद्धा करंट जात नाही, कारण की पोटेन्शियल डिफरन्स काय झाला? आणि पोटेन्शियल सेम आहे. पोटेन्शियल डिफरन्स काय झाला? आणि पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला तर करंट सुद्धा काय होतो? 0. म्हणजे सांगा एखाद्या वायर मधनं करंट फ्लो होण्यासाठी काय असणं गरजेचं आहे? पोटेन्शियल असणं गरजेचं आहे की त्या दोन पोटेन्शियल मध्ये डिफरन्स असणं गरजेचं आहे? डिफरन्स म्हणजे समजलं का? कुणाच तरी मोठं पाहिजे कुणाच तरी छोटं पाहिजे. दोघांचं सेम असेल तर करंट जात, कारण की आपल्याला काय शिकवलं गेलं आहे? करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टू बड़े से छोटा. तो किसका तो भी बड़ा रहेगा और किसका तो भी छोटा रहेगा. व्हाट? पोटेन्शियल. मी काय बोलतोय समजताय का? कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट. तुम्ही काय करता 10वी पर्यंत माहिती आहे का? फक्त रट्टा मारला. काय मारला? जमणार नाही. तुम्ही बोर्ड इथे बोर्ड्स तुम्ही कॅरी कराल, बोर्ड्स मध्ये काही इश्यू नाही, मारा रट्टा तुम्हाला. पण एंट्रन्स मध्ये तुम्ही मार खाल. लक्षात ठेवा जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर. मी काय बोलतोय समजताय? ओके. बाकी तर तुम्ही पाठ केलेलंच आहे 10वीत. बाकी मला नाही शिकवायचं. हे समजलंय का सांगा? की वायर मधनं करंट फ्लो होण्यासाठी त्याचे जे दोन एंड्स आहे त्यांच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? पोटेन्शियल मध्ये डिफरन्स असणं गरजेचं आहे. दोघांचं पोटेन्शियल आहे म्हणून झालं असं नाही आहे. जर का दोघांचं पोटेन्शियल सेम असेल तर करंट फ्लो होणार नाही. पोटेन्शियल असून सुद्धा करंट फ्लो होणार नाही. पण त्या दोन पोटेन्शियल मध्ये कोणीतरी मोठा आणि कोणीतरी छोटं पाहिजे, तेव्हा करंट कसा फ्लो होतो? हायर टू लोअर. त्यामुळे करंट इज डिपेंड्स ऑन पोटेन्शियल की करंट इज डिपेंड्स ऑन पोटेन्शियल डिफरन्स? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियलवर डिपेंड नाही आहे. पोटेन्शियल हा व्ही कोण आहे? पोटेन्शियल आहे की पोटेन्शियल डिफरन्स आहे? पोटेन्शियल डिफरन्स. सो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही किंवा व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? आय. सो इथे लिहू शकता तुम्ही. लक्ष द्या. ओके. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. काय असतं बोला? व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? आय. सो प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट इंटू किती असतं बोला? आय. तुम्ही जर का प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि काय असतं? कॉन्स्टंट. सो व्ही इज इक्वल्स टू दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज आर. काय म्हणतात त्याला? आर. आणि नंतर काय करायचं सांगा? आय. ओके. त्या कॉन्स्टंटला काय म्हणतात सांगा? आर. तो कॉन्स्टंट कोणी दिला? तुम्ही दिला, मी दिला की ओमनी दिला? आणि ओमनी त्या कॉन्स्टंटला एक नाव ठेवलं. काय म्हणतात सांगा? आर म्हणजे कोण असतं? रेझिस्टन्स. काय असतं बोला? रेझिस्टन्स. काय? अँड यू आर कम्प्लिटली अवेअर अबाउट दॅट. तुम्हाला माहिती आहे काय असते? इज दॅट क्लिअर? ओके. सो व्ही इज इक्वल्स टू किती असतं? आर की आर आहे? आर आहे. सो गाइज व्ही इज इक्वल्स टू किती असतं? आर इंटू आय. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ आर? व्ही डिवाइड बाय आय इज इक्वल्स टू किती असतं? आर. सो आर ची व्हॅल्यू किती असतं? सो आर इज इक्वल्स टू किती असतं? व्ही की व्ही बाय आय? व्ही बाय आय. सांगा तुमचा आर आय ला डायरेक्ट आहे की इनव्हर्स आहे? तुमचा आर आय ला डायरेक्ट आहे की इनव्हर्स आहे? यावरून समजते करंटचा आणि रेझिस्टन्सचा पटते की पटत नाही? पटत नाही. पटत? करंटचा आणि रेझिस्टन्सचा आयुष्यात कधी पटत
म्हणजे करंट रेझिस्टन्सला काय, करंट नाही, रेझिस्टन्स करंटला काय करतो, अजिज करतो की अपोज करतो, अपोज. सो व्हॉट इज रेझिस्टन्स, अपोजेस द फ्लो ऑफ करंट. काय बोलू मी सांगा, अपोजेस द फ्लो ऑफ करंट, फ्लो ऑफ करंट, करंटच्या फ्लोला काय करतो सांगा, अपोज करतो. कारण की दोघांमध्ये रिलेशन डायरेक्ट आहे की इन्व्हर्स आहे, इन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे समजतं का काय इन्व्हर्स म्हणजे, हा वाढला तर ती कमी होईल आणि ती वाढली तर हा कमी होईल. म्हणजे या दोघांचं पटत, म्हणजे तो रेझिस्टन्स जेवढा नालायक आहे करंटला नेहमी काय करतो, अपोज करतो. त्याची कधी इच्छा नसते की सर्किटमधनं काय फ्लो झाला पाहिजे, करंट फ्लो. आता अपोज करतो म्हणजे कसा करतो रे अपोज, सर दाखवू का सर, सर करू दाखवू का सर, सर सर एक वायर घ्यायचा त्यातनं करंट सोडायचा आणि पकडायचा, ठीक आहे, तो करंट जाईल आणि तुम्हालाच गायब करेल, तो इथूनच गायब करतो डायरेक्ट, डायरेक्ट तसाच उचलून स्मशानात न्यावा लागतो, असाच याच पोझिशनमध्ये उचलून न्यावा लागतो बरं स्मशानात. समजलंय का. जर का कोणाला इलेक्ट्रिक करंट लागला ना, करंट लागून जर कोणी मेलेला असेल ना माणूस, तर त्याच्या घरची उचलत नाही त्याची डेड बॉडी. ओके, स्पेशल लोकांना बोलावं लागतात, कारण की त्याची एक टेक्निक आहे. जर का सपोज तुमच्या बॉडीतनं करंट गेला तर सगळ्यात पहिले तुमचं ब्लड जळत जाते. काय जळत जाते, जिथे जिथे छिद्र आहे ना तिथून अशी हवा येते, गरम गरम धुवा येतो, धुवा. यु नो लाकूड कसं जळते, लाकूड जळल्यावर धुवा निघतो ना, काळा काळा कार्बनचा, तर जिथे तिथे छिद्र आहे तिथून धुवे निघतात. ठीक आहे, लक्षात आहे, झालं, ब्लड जळत जाते. ओके, एकदा आपण पडलो की अवर बॉडी बिकम अ कोल, कोळसा माहिती आहे कोळसा, समजा एखादं लाकूड आहे, ओके, ते लाकूड जळलं एकदम काळं काळं झालं ते, बरोबर आहे, आणि नंतर जर का खाली असं टाकलं तर बघा त्याचे तुकडे पडतात. तशीच आपली बॉडी असते. जर का सपोज तुमच्या बॉडीला करंट पडला, या पोझिशनमध्येच करंट बसला, तर चिटकून बसलं ते, तर त्याला असं सोडायचं नाही. ते जर का पडलं ना, आहा उहू सगळं. त्यामुळे स्पेशल ती टीमच येते त्याची, ते बरोबर एकदम उचलतात प्रॉपर आणि नंतर ते स्मशान घेऊन जातात. आणि जर का घरच्यांनी शहाणपणा केला तर एक एक पार्ट घेऊन जावं लागेल स्मशानात. समजलाय की नाही, अरे गेटिंग. ओके, तर करंट लागलेल्या माणसाला कधीच घरची घेऊन जात नाही, ते स्पेशल लोक येतात ते, ओके, आणि ते बरोबर घेऊन जातात. बाकी विधी आपल्यालाच करायचे असतात, ओके, पण ते हातले लावतात. मग ते तुमच्या डोळ्यासमोर त्याचं मान बाहेर निघल, हात बाहेर, चांगलं दिसेल का ते, नाही, ते काही नाही. ते शेवटी नॉर्मल एक कोळसा असतो, दुसरं काही नसते. आणि तुझं ब्लड पूर्ण जळलेलं असते, ब्लॅक कलरचं होऊन जाते ब्लड पूर्ण. आर गेटिंग, येस, समजलंय. अरे हो की नाही, एवढं लक्षात ठेवावं लागते बाळांनो. ओके, आणि शक्यतो करंटला 230चा झटका बसला की माणसाचे वाचायचे चान्सेस एकदम कमी असतात. असं म्हणतात मुलगा आणि मुलगी म्हणजे मेल आणि फिमेल यांच्यामध्ये जर का दोघांना सारखा करंट बसला, सारख्याच परिस्थितीत बसला, तर कोण लवकर मरेल, तर लक्षात ठेवा मेल कॅन्डिडेट लवकर मरतात, फिमेल मरत नाहीत लवकर. लक्षात ठेवा, फिमेल लवकर नाही मरत. कारण करंट जाताना पहिले लक्षात ठेवा आपला माणूस मरतो केव्हा रे, जेव्हा त्याची मेन सिस्टम बंद होते. मेन सिस्टम म्हणजे कोण, ब्रेन की चेस्ट, हार्ट, खरं आहे की नाही, हार्ट. आणि असं म्हणतात हार्ट साईजमध्ये कोणाची हार्ट साईज जास्त असते, फिमेलची हार्ट साईज थोडी मेल साईजपेक्षा जास्त असते. ओके, त्यामुळे आतमधलं ब्लड जळायला फिमेलला जास्त वेळ मरणार ते आहे. हा 5 वाजता मेला, तर हा 5 वाजून 5 मिनिटांनी मरणार. ठीक आहे, ठीक आहे, ओके, समजला आहे की नाही. असं नाही आहे की लडकियों का दिल बड़ा होता है, ओके, आणि ते लडकियों का दिल बड़ा होता है, इट्स अ रियल फॅक्ट. ओके ओके, हां, समजलं आहे की नाही. ओके, बघा हार्ट अटॅकनी कोण मरतात सगळ्यात जास्त, मेलच मरतात. फिमेल कधी हार्ट अटॅकनी मरतच नाही, कारण आपलं हार्ट माहिती आहे का कमकुवत असतं रे बाळांनो. आपण कसं आहे ना, बाहेरून दिसताना एकदम स्ट्रॉंग दिसतो, मेन दिसतो मेन, पण आपण आतून लॉल असतो, लॉल, व्हेरी नाजूक, आणि ह्या बेश्रम असतात. या बाहेरून दाखवतात काही बोलले तो, पण ते कधीच त्या इथूनच बाहेर काढतात, इथपर्यंत जाऊ देत नाही. त्यामुळे आतून स्ट्रॉंग असतात. या गेले हार्ट अटॅक कधीच येत नसतात. हार्ट अटॅक न मरणारे आपणच आहे. कोण काय बोललं, झटका आला, खचकला, यांच्या हार्ट पर्यंत ती गोष्ट जातच नाही. तो जो शॉक असतो ना, शॉक कुठल्या गोष्टीचा यांच्या हार्टपर्यंत जातच नाही. हे काय करतात माहिती आहे का, इथंच ठेवतात, ब्रेनमध्ये ठेवतात आणि ब्रेनमध्ये आईस टू बाहेर काढतात. आपण रडत नाही, आपल्याला रड येतं पण रडत नाही, कारण की लाज वाटते.
साला रडलं तर म्हणतील कसं आहे येणं रडून राहिलं, ठीक आहे. म्हणून तो राग आपल्या इथं जाते. तर आयुष्यात माणूस जगत असताना नेहमी नेहमी इथंच ठेवून ते प्रत्येक गोष्ट सप्रेस करून कुठेतरी इथं ताण पडतो. काय पडतो? ताण. आणि मग तो डॉक्टरांचा ECG असतो ना, अरे बोलवा पेशंटचे नातेवाईक बोलवा, घेऊन जा म्हणते, ठीक आहे. तर फिमेलला असं कधीच होत नसते बाळांनो. फिमेल सगळ्यात जास्त एक्सपार्ट होत असेल तर कॅन्सरमुळे. कशामुळे? कॅन्सर. ते आता सुरू झालं. मेल सगळ्यात जास्त एक्सपायर कशामुळे होतात? हार्ट अटॅक. आणि हार्ट अटॅक कशामुळे येतो? सो एक्सेसिव्ह स्ट्रेस. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार केल्याने. माणूस जेवढा बेश्रम ना तेवढा सुखी, बरं का. जेवढा बेश्रम तेवढा सुखी. जेवढा जास्त विचार कराल दुसऱ्याचा संपलेच तुम्ही. हा. आणि मग मेल्यावर चांगल्याच माणसांचं असं का होते? म्हणतो ना आपण. ओके. त्या सोसायटीमध्ये ते काकाच एक छान होते आणि तेच कसंले, ठीक आहे. आणि इट्स अ रिअल फॅक्ट. चांगला माणूस म्हणजे काय? तो प्रत्येकाचा ऐकतो रे. प्रत्येकाचा ऐकतो, ओव्हर रिॲक्ट करत नाही. आपल्यासाठी चांगला माणूस म्हणजे काय? आपण काही सांगितलं त्यांना ऐकलं पाहिजे. आपलं ऐकलं तर काकालाही छान आहे. आणि एखादा क्लासमध्ये एखादंच असते सोसायटीत गेलं, ते त्याला स्माईल दिली तरी ते पाहते नाही आपल्या चेहऱ्याकडे, ठीक आहे. तर आपण त्याला चांगला माणूस नाही म्हणजे यार विचित्र माणूस दिसते, किती ॲरोगंट आहे तो. करेक्ट आहे की नाही? चांगला म्हणजे काय? तुम्ही काही बोला, तो प्रत्येक गोष्ट ऐकतो. फॅमिलीत असू द्या, मित्रांमध्ये असू द्या, काय. पण तो बिचारा ऐकून सगळं इथं जमा करून ठेवतो आणि तो स्वतः घेऊन जातो. चांगल्या माणसाचं असं का होते समजलं का? का होते? कारण चांगला माणूस इथं सगळं जमा करतो. म्हणून चांगलं राहायचं नाही. वेळेवर बोल काय तिथंच वेळेवर ठोकायचं. हां इथं आतमध्ये नाही येऊ द्यायचं. लगेच शांत राहायचं, न्यूट्रल. हां जर का काही दिवसांतर असं वाटलंच आपण चूक केली, आपण असं नव्हतं, माफी मागायची. काय मागायची? ती इथपर्यंत आणायची गरज नाही आहे. समजलं आहे की नाही? लक्षात ठेवा. आणि बिंदास एखाद्या वेळेस रडायचं वाटलं ना, बिंदास रडायचं. सर ते रडताना काही नाही वाटत, मग लाज वाटते सर मित्र एवढे आगाऊ असतात ना, रडताना सांत्वना देतील आणि 2 दिवसांनी म्हणतील हे रडतले का बाईसारखा, ठीक आहे. ओके. पोरीसारखा रडतो तू, मग सर ते वर्षभर टोमणे मारत राहते. ते रडता येत नाही सर. बाथरूममध्ये जाऊन रडायचं. ओके. एखाद्या ब्रिजमुळे नदी वाहत असते, वर जाऊन रडायचं, तिथं उडी नाही मारायची. ओके लक्षात ठेवा, ठीक आहे. तिथं रडायचं, पण रडायचं बिंदास. कुठली गोष्ट हिच्या खाली नाही येऊ दे, इथं नाही येऊ द्यायची. हा इथं आली की संपलं. समजलं? बाय डिफॉल्ट देवानी यांना ते दिलेलंच असते. करेक्ट आहे. आपल्याला नाही दिलं आहे. आपल्यात काही लोक येऊ देत नाही, काही लोक जे येतात ते चांगले माणसं असतात. जे चांगले माणसं असतात ते लगेच जातात. समजलं आहे की नाही? चांगले माणसं का बरं लवकर जातात समजलं ना तुम्हाला? ओके. मराठी माणसाची म्हणच आहे, फारच छान होते. चांगल्या माणसाचं नेहमी असंच होते. ते बेस्ट ते चाललंच नाही. किती चाललं? हां मात्र 90चं होत आहे, 95चं होत आहे, 97चं होत आहे, 98चं होत आहे, जातच नाही आहे. अरे मी जाऊ दे त्याच्यावरनं. आपल्याला काही कोणाला हे नाही करायचं आहे. चांगली गोष्ट आहे. जेवढं आयुष्य मोठं तेवढी चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतोय का, कोणाला सांगू नका. माझे एक नातेवाईक आहे. ओके ऐका तर खरी. नातेवाईक आहे, आईच्या नात्यातले आहेत, मुंबईला राहतात ते. ओके. त्यांचा काहीतरी 99वा बड्डे होता. ऐका तुम्ही, कॉन्फिडन्स बघा माणसाचा. 99वा बड्डे होता. ते कुठेतरी होता बड्डे. मला बोलवलं होतं म्हणजे फॅमिलीला. मी म्हटलं माझ्या बॅचेचा मी जात नाही. तर मग घरचे गेले सगळे, मुलगी वगैरे, वाईफ वगैरे सगळे फॅमिली गेली, मी गेलो नाही. तर दुसऱ्या दिवशी म्हाताराच आला इथं घरी. ठीक आहे ठीक आहे. आले ते भेटायला आले, ठीक आहे. म्हणजे असं नॉर्मल यार बड्डे झाला आता मी येतो, असं काही मला भेटायला म्हणून नाही आले ते. मी क्लासवरून गेलो घरी, मला दिसले. मला एवढं असं विचित्र फील व्हायचं यार, एवढा एजेड माणूस आहे, आपण जायला पाहिजे. तर ते आले. ते काय मला भेटायला नव्हते आले, पण ते आले नॉर्मल. आता असतात ना त्या रिटायर्ड माणसं असतात, भरपूर पैसा असतात, आज याच्या घरी जाऊ, उद्या त्याच्या घरी जाऊ, ठीक आहे. तसे आले. मग मी सॉरी वगैरे हे ते असं म्हटलं. पण ठीक आहे म्हणे, नेक्स्ट बड्डेला तुला यावंच लागेल.
झाला कॉन्फिडन्स पाहिजे त्याचा, कॉन्फिडन्स. ओके, ऑलरेडी लीड मधून बाहेर मीच काढलं, लीड मध्ये नेताना गाडीत मीच बसून दिलं, आणि जाताना काय म्हणे पुढच्या बड्डेला 100%. एवढी तर गॅरंटी आपणही घेत नाही आपली. एवढा माणसाला कॉन्फिडन्स पाहिजे बाळांनो, असाच माणूस जगू शकतो, लक्षात ठेवा. हा असू द्या, असू द्या, ठीक आहे. हा लक्ष द्या, लक्ष द्या. हा बस समजलाय. रेजिस्टन्स काय असतं, तर रेजिस्टन्स करंटला अजिस्ट करतो की अपोज करतो, अपोज. ओके, करंटला अपोज कसा करत असतो तर लक्षात ठेवा बाळांनो, इकडे लक्ष द्या. रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स, काय असतं रेजिस्टन्सचा सिम्बॉल, अ वायर इन अ झिगझॅग फॉर्म, वायर इन अ झिगझॅग फॉर्म. काय असतं रे सर, आमच्या टीचरांनी सांगितलं होतं असं काढायचं, म्हणजे व्हॉट डज इट मीन, काय असतं सांगा. वाय वाय असाच का बरं सिम्बॉल आहे त्याचा, मिनिंग काय त्याचं सांगा, मिनिंग काय त्याचं सांगा ना. साधी गोष्ट आहे यार, मला हे सांगा, मला हे सांगा, इथनं कोण जाणार आहे, करंट. आता मला हे सांगा, तुम्ही ड्रायव्हिंग करतात, गाडी फास्ट चालवत आहे, मला छोटे छोटे स्पीड ब्रेकर येतात, एकदम छोटे छोटे असे 5, 6, 7, 7 येतात. गाडी डंग 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 डंग. अरे जोपर्यंत आपण स्टेबल होतो तोपर्यंत स्पीड ब्रेकर संपले असतात. अरे हो की नाही, असा एक नाही, असे छोटे सारे येतात ना. कशासाठी असतात स्पीड ब्रेकर, आपली स्पीड वाढवण्यासाठी की कमी करण्यासाठी. सेम इयर सर्किटमधनं कोण फ्लो होत आहे, करंट, आणि करंटची स्पीड काय करायची आहे, कमी करायची. अपोज कर त्याला, अपोज कर, अपोज कर. शेवटी तो वायरच आहे, काही नवीन नाही आहे. फक्त करंट कसं जाईल, डिंग डॉंग 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 डिंग डॉंग. कारण करंटला मीडियमच पाहिजे, हवेतनं करंट जात नाही. फक्त तुम्ही त्याला काय करू शकता, अपोज. बी काय एक लक्षात ठेवा, करंट इज अ एनर्जी, यू कॅन अपोज इट, यू कॅनॉट स्टॉप इट. यू कॅनॉट. एनर्जी सोबत पंगे घ्यायचे नाही. 4 महत्वाच्या एनर्जी आहे, वॉटर, हीट, आग, एअर, इलेक्ट्रिक करंट. सायन्सच्या एनर्जीज आहेत त्या, सायन्स नाही, नॅचरल एनर्जीज आहेत त्या. ओके, आता हे तर आर्टिफिशियल एनर्जी करतो आपण MSCV मध्ये, पण यू नो थंडरस्टॉर्म माहिती आहे तुम्हाला, वीज पडते, नॅचरल एनर्जी आहे. यांच्यासोबत तुम्ही पंगेच घेऊ नाही शकत, यांच्यासोबत आपण अपोज नाही करू शकत, नाही ते आपल्याला संपूर्णच टाकतात. त्यामुळे यू कांट स्टॉप द करंट, जस्ट यू कॅन अपोज इट. म्हणजे रस्त्याने जात असताना मी 4 तासाचा प्रवास 6 तासात करेल. याचा अर्थ काय, रस्त्याने जाताना खूप सारे अपोजिशन्स आले, मग खूप सारे खड्डे आले, खूप सारे स्पीड ब्रेकर आले, रस्त्याने जनावरच खूप यायचे, माणसं कमी जनावरच खूप यायचे. करेक्ट आहे. सो हे अपोजिशन झालं. काय झालं, याचा अर्थ असा आहे काय की एवढे जनावर बघून मी माझी गाडी पलटवली नाही, तर करंट कधी वापस जाणार, तो पुढे जाणारच. फक्त तुम्ही त्याला स्टॉप नाही करू शकत. व्हॉट वी कॅन डू, वी कॅन अपोज इट. आणि दॅट अपोज करणारा कोण असतो, रेजिस्टन्स. तुम्ही जर त्याला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला तर तो तुमचं आयुष्य स्टॉप करेल. सर स्टॉप म्हणजे सर पकडू का, जाऊच नको इथून, तो जाऊच नको, तर तो आपल्या बॉडीत जातो. कुठे जातो, आपल्याला संपवतो, आपल्याला संपवल्यानंतर मग पुढे जातो. समजलाय की नाही, समजलाय की नाही. ओके, हां, आर यू गेटिंग, येस. सो करंटचा सिम्बॉल आहे, रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे बाळांनो. याला म्हणायचं अ वायर इन अ झिगझॅग फॉर्म. काय, अ वायर इन अ झिगझॅग फॉर्म. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. हे बघा, रेजिस्टन्सचा सिम्बॉल आर आहे, बरोबर आहे की नाही. आता रेजिस्टन्सचे युनिट, लास्ट लक्ष द्या. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स, सांगा रेजिस्टन्सचे युनिट काय असतं. सो सगळ्यांना माहिती आहे आर इज इक्वल्स टू किती असतं, व्ही डिवाइड बाय आय. व्ही म्हणजे असतं पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं युनिट किती असतं, व्होल्ट. आणि नंतर करंटचं युनिट किती असतं, एम्पियर. ओके, तर आन्सर काय लिहायचं, व्होल्ट की व्होल्ट पर एम्पियर, व्होल्ट पर एम्पियर. मग रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय सांगा, ओ की ओहम, ओहम, OHM म्हणजे काय, ओहम. बोला ना, साधी गोष्ट आहे. ओ रेजिस्टन्सचा शोध कोणी लावला, ओमनीच लावला, त्यामुळे त्याचंच युनिट येणार आहे. ओके, आणि ओमचा सिम्बॉल काय, ओमचा सिम्बॉल आहे बाळांनो स्पीड ब्रेकर. काय असतं, असं आहे ना, येस. ते काय स्पीड ब्रेकर वगैरे नाही आहे बरं का, असं लक्षात ठेवा. का बरं स्पीड ब्रेकर, कारण रेजिस्टन्स करंटला काय करतो, आणि आपण रस्त्याने जाताना आपल्याला अपोज करणारा कोण असतो, स्पीड ब्रेकर असतो. लक्षात ठेवायचं, स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. काय, स्पीड ब्रेकर वगैरे काय नाही, हा सिम्बॉल आहे. आर यू गेटिंग, आर यू गेटिंग, येस. थांबा. ओके, दिस इज द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचे युनिट काय, व्होल्ट पर एम्पियर किंवा
ओहम, आणि ओहमचा सिम्बॉल कोण आहे? स्पीड ब्रेकर. हे बघा, हा सिम्बॉल कोणाचा आहे? रेझिस्टन्सचा. आणि हा सिम्बॉल कोणाचा आहे? ओहमचा, त्याच्या युनिटचा. रेझिस्टन्सचा युनिट जे ओम आहे त्या ओमचा सिम्बॉल आहे. इज दॅट क्लिअर? येस. बसू इथपर्यंत आज, बाकी नंतर बघू आपण. चालेल? ओके, 5 मिनिटं ब्रेक घ्या. मी मॅथमॅटिक्सचा पुढचा टॉपिक सुरू करणार आहे, ट्रिगोनोमेट्री. लक्षात ठेवा. हे आता टाकू.